खूप सविस्तर मोठी ओळख करून दिली. एवढा मी खूप मोठा नाहीये, पण आज समोर माझ्या खूप उपस्थित दिग्गज मान्यवर आहेत आणि तुम्ही सर्व आज वेळात वेळ काढून इथे आलात याबद्दल मी प्रथमतः तुमच्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि हा जो एक थोडा कॉम्प्लेक्स विषय आहे, हा विषय लोकांपर्यंत मांडला जावा यासाठी जो आपण पुढाकार घेतला त्याबद्दल आयोजकांचेही मनापासून मी आभार मानतो. बऱ्याच वेळा मला ह्या विषयावर बोलायला वेगळी लोक विचारतात. मी इनडायरेक्टली सांगतो हा विषय थोडा क्लासेससाठी आहे, मासेससाठी नाही आहे. आणि मला खूप आनंद होतोय की आज मला योग्य श्रोतृ वर्गात पुढे हा विषय मला मांडता येतोय. त्याबद्दल खरंच मी मनापासून तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. या विषयाला मी हात घालण्यापूर्वी डीप स्टेट गेल्या 2 वर्षात भारतामध्ये किंवा जगभरही हा शब्द खूप मोठ्या प्रमाणात चर्चेला गेला. 25 वर्षापूर्वी मी जेव्हा अमेरिकेमध्ये गेलो, अचानक जाणं झालं माझा सॉफ्टवेअरचा बिझनेस मी तिकडच्या एका कंपनीमध्ये मर्ज केला आणि त्यानंतर मला जे काही आकलन झालं आणि त्याची एक बेसिक एक बॅकग्राऊंड, माझे वडील आर्मीमध्ये होते. आर्मीतून रिटायर्ड झाल्यावर त्यांनी कोकणामध्ये ते परत गेले, पण कोकणात साखरेसारख्या छोट्या गावात राहूनही त्यांचं जागतिक विषयाबद्दलचं आकलन आणि मी फॉर्च्युनेट होतो की लहान वयापासनं मला हे वेगवेगळे विषय त्यांच्याकडनं ऐकायला मिळाले. त्यांच्याबरोबर त्यांच्या काही लोकांबरोबर होणाऱ्या चर्चा ह्या अनुभवायला मिळाल्या. हा एक पाया रचला गेला आणि त्यातून कुतूहल पण जागृत होत गेलं आणि हा माझा आवडीचा विषय बनला. हा आवडीचा विषय जो सुरू झाला तर त्या विषयाला हात घालताना मी सुरुवातीला एक्सप्लेन करत जातो. थोडं हे मी थोडं कॉर्पोरेट स्टाईल पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन कदाचित वाटेल तुम्हाला, पण त्याचा एक हे होईल की मी नुसतीच जर बडबड करत गेलो असतो तर तो कदाचित समजायला थोडा अवघड झाला असता. सो यातला टेक अवे मला वाटतं यातला टेक अवे काय, तर टेक अवे मला जो अपेक्षित असा वाटतो की डीप स्टेट म्हणजे नक्की काय आणि भारताच्या दृष्टीने पुढच्या काळात हे किती महत्वाचा हा विषय आहे, हा जर आपण सर्वांनी समजून घेतला तर तो अजून वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात तो व्यवस्थितपणे जाऊ शकेल. इथे आता जे बघतोय आपण की खाली बॉटमला सर्व लोक, जनरल पब्लिक, सर्व जगभरची लोक, हा एक त्यातला स्तर झाला. त्याच्यानंतर एक ग्रुप येतो, तो स्पेशल इंटरेस्ट ग्रुप्स असतात. वेगवेगळ्या इंटरेस्टनी वेगवेगळे समाजामध्ये वेगवेगळे घटक एकत्र येतात, वेगवेगळे ग्रुप फॉर्म करतात, त्यांचं एक कोऑर्डिनेशन सुरू असतं. त्याच्यावर एक लेयर येते की ज्याच्यामध्ये हे जे वेगळे ग्रुप्स होतात त्यातून काहींचे वेगवेगळे बिझनेस इंटरेस्ट डेव्हलप होत जातात. हा बिझनेस इंटरेस्ट हा एक पुढचा ग्रुप येतो. त्याचबरोबर त्याच्यावर आपण एक मीडिया आणि थिंक टँक्स हा एक ग्रुप येतो. वेगवेगळे मीडिया हाऊसेस, वेगळे विचारवंत, ह्या लोकांचा एक ग्रुप तयार होतो. ह्या सर्वांना सपोर्ट करायला फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स असतात, कारण कुठलाही बिझनेस जर चालायचा असेल तर त्याला फायनान्स हा तेवढाच महत्वाचा आहे. त्यामुळे फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स, बँक्स, वेगवेगळ्या मॉनिटरी फंड्स, संस्था, ह्या एक येतो. त्याच्यावरची एक लेअर येते ती गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स, की कुठलाही देश, कुठलंही राज्य, कुठली हे चालायला गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स, गव्हर्नमेंट यंत्रणा कार्यरत लागते, ही येते. ह्या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशनच्या वरच्या बाजूला मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्सेस, मिलिटरी ऑर्गनायझेशन्स ह्या येतात. काही वेळेला असं वाटेल की आपण गव्हर्नमेंटच्या खाली मिलिटरी इंडस्ट्रीज आहेत, पण तसं नाहीये. वेगवेगळे देश जे बघतो आपण त्या वेगवेगळ्या देशांमधले गव्हर्नमेंटच्या वर एक स्टेप ही मिलिटरी इंडस्ट्रियल, मिलिटरी कॉम्प्लेक्सेस, मिलिटरी रिलेटेड, संरक्षण रिलेटेड ज्या संस्था आहेत, ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत, त्या वरच्या लेवलला येतात. ह्या सर्वांना सपोर्ट करायला पूर्वापार एक इंटेलिजन्स एजन्सीज, गुप्तहेर खातं हे सर्वात महत्वाचं आहे की जे कुठल्याही राज्याचं, कुठल्याही देशाचं
भवितव्य ठरवणारी ही एक संस्था येते. आणि ह्या सर्वांच्या वर जे आता म्हणतोय आपण की ग्लोबल इलिट हा एक ग्रुप आहे. आता ग्लोबल इलिट म्हणजे नक्की काय, तर आपण जर विचार केला तर ग्लोबल इलिट हा आपण इतिहास जर बघितला गेल्या 300-500 वर्षातला, तर त्याच्यामध्ये ब्रिटननी जगभर राज्य केलं. हे राज्य करायला जेव्हा वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांनी आक्रमणं सुरू केली त्यावेळेस काही मुठभर लोक तिथे गेली आणि त्यांनी सगळीकडे राज्य केलं. ही ती ग्लोबल इलिट लोक आहेत. ही कोण लोक आहेत की ज्या लोकांकडे जगाच्या ओव्हरऑल इकॉनॉमीच्या 5% एवढी इकॉनॉमी, एवढी संपत्ती ह्या ठराविक कुटुंबांकडे आहे. ती वेगवेगळ्या मार्गाने त्यांनी जमवलेली आहे, वर्षोनवर्ष जमवलेली आहे. आपण म्हणतो की लूट करून घेऊन गेले, ती गेली कुठे नक्की? ही कुठे ना कुठेतरी गेलेली असणारी संपत्ती, आणि ही संपत्ती एकत्रित कुठेतरी आहे. ही संपत्ती जेव्हा एकत्रित आहे, ती संपत्ती त्याचं संरक्षण करणं, संवर्धन करणं हे त्यांचं ऑब्व्हियसली गोल आहे. म्हणजे माझ्याकडे जर 100 रुपये असतील, ते मी खर्च करत गेलो तर उद्या माझ्याकडे काही राहणार नाही. पण मी विचार करणार की माझ्याकडे 100 रुपये असतील तर ते मी वाढवायचे कसे, ते डबल कसे होतील माझे, ते 5 पट कसे होतील, तरच मी माझ्या पुढच्या पिढींना माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी मी त्याचा उपयोग करेन. आणि माझा वैयक्तिक स्वार्थ आला की मग मी कदाचित ते देशासाठी म्हणून त्याचा उपयोग करेन. त्याला एक मी रिलेट करतो की तो कसा वर्क होतो. मला वाटतं हा विषय एवढा कॉम्प्लेक्स आहे की मी एक थीम घेतो आणि उदाहरण घेतो. माझ्याकडे ही 4 वेगवेगळी औषधं आहेत. जी औषधं, हे औषध एकच आहे, 4 वेगवेगळ्या कंपन्यांनी ती तयार केलेली आहेत. 4 वेगळ्या कंपन्यांनी जेव्हा तयार केली आहेत त्यावेळेस त्या कंपन्यांनी एखाद्या डॉक्टरकडे गेलं तर एक डॉक्टर मला म्हणतो की हे एक औषध घे, दुसरा डॉक्टर म्हणतो हे दुसरं औषध घे, तिसरा म्हणतो हे औषध घे. 4 वेगळे डॉक्टर्स 4 वेगळे औषधं देतात, पण ह्या सर्वांचं औषधाचं बेस कंपोनंट जे आहे ते सेम आहे. आता हे औषध जेव्हा सुरुवातीला एखादी फार्मास्युटिकल कंपनी शोधते त्यावेळेस काही वर्ष त्यांच्याकडे त्याचं पेटंट राहतं, आणि ते पेटंट संपल्यानंतर ते ओपन पब्लिकमध्ये येतं आणि मग कोणीही मॅन्युफॅक्चर करू शकतं. आता हे मॅन्युफॅक्चर करायला गेल्यावर असं हे जेनेरिक औषध आहे असं म्हणू आपण. आता हे पेटंटेड नाही, हे आउट ऑफ पेटंट आहे. पण हेच औषधं ही एकाची किंमत आहे MRP 500 रुपये, एकाची 250 रुपये, एकाची 150 रुपये. 500 रुपयाचं एक आहे, तेच आपण विकत घेतो MRP 500 रुपये असलेलं, ज्याला म्हणतो ओके ही कंपनी आहे चांगली, याचा ब्रँड आहे, त्याला मी 500 रुपये देतो. दुसरी कंपनी आहे ती म्हणते की ओके याचं 250 रुपये, त्याच्यावर कोणतरी 10% डिस्काउंट देतो, आपल्याला बरं वाटतं 10% डिस्काउंट दिल्यावर. तिसरी कंपनी येते, तिसरी कंपनी सेम कंपोनंट तयार करते आणि ती 150 रुपयाला विकते, त्याच्यावर 20% डिस्काउंट दिला जातो. जे जनौषधी हा एक त्या टर्म आपण देतो आणि ते स्वस्तात लोकांपर्यंत जातं. मग लोकांमध्ये भीती तयार होते की हेच औषध मी 150 रुपयाचं घेऊ का 500 रुपयाचं घेऊ. मग इमोशनली आपल्याला वाटतं की हेल्थची काही खेळवाड व्हायला नकोय म्हणून मी 500 रुपये द्यायला तयार आहे, ही एक भीती तयार होते. आणि मग तेच औषध हे 500 रुपयाला घेतो. आणि मग एखादा मंदार जोगळेकर, एखादा व्यक्ती अशी बघते, डीपली बघते ह्यात की 500 रुपयाचं औषध मॅन्युफॅक्चर केलेली मॅन्युफॅक्चरिंग युनिट, ह्याच सेम युनिटमध्ये 150 रुपयाचं मॅन्युफॅक्चरिंग केलेलं, त्याच सेम मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये हे 150 रुपयाचं औषध बनलंय आणि ते 150 रुपयाला मिळतंय बाजारात. फक्त ब्रँड वेगळे आहेत, कंपन्या वेगळ्या आहेत, प्रोसेस सेम आहे. म्हणजे थोडक्यात काय की थोडक्यात असं आहे की ह्या कंपन्या लोकांच्या इमोशन्सशी खेळ खेळत असतात आणि त्यातून पैसा बनवत असतात. आणि ह्या सर्वांना वेगवेगळी लोक वेगवेगळ्या प्रकारे बळी जात असतात. हे एक उदाहरण मी मुद्दाम दिलं की हे रिअल लाईफ उदाहरण आहे आणि तुम्ही जर बघितलं तर खरंच या उदाहरणामध्ये तुम्हाला हे मी जे म्हणतो MRPs ते तुम्हाला दिसतील, कळतील.
हे सामान्यतः लोकांच्या समोर येत नाही कधी, आणि आलं तरी ते ठराविक लोकांनाच फक्त माहिती आहे. हे जनरल पब्लिकमध्ये कधीच येत नाही. मग हे डीप स्टेट नक्की काय आहे? तर डीप स्टेटची व्याख्या करताना आपण असं म्हणतो की असं नेटवर्क आहे की जे इलेक्ट झालेलं नाही, इलेक्टेड नाहीये, आणि अशी कोर लोक आहेत की जी कोर लोक ही बिहाइंड द सीन गव्हर्नमेंटच्या पॅरलली एक इनव्हिजिबल गव्हर्नमेंट ऑपरेट करत असतं. आणि ह्या लोकांचा पॉलिसी डिसिजन्स मेकिंग मध्ये, की डिसिजन्स मध्ये त्यांचा मेन प्रभाव असतो, जो या इथे आपल्याला दिसून येतो. मग ही लोक कोण आहेत? तर ही लोक आहेत, ही इलेक्टेड गव्हर्नमेंट आहेत आणि एक्झिक्युटर्स आहेत. इलेक्टेड गव्हर्नमेंट म्हणजे कोण? तर आपण सर्वसामान्य लोकशाही पद्धतीत, लोकशाही देश जे निवडून देतात ती लोक, जे राज्य करतात आपल्यावर, आणि आपल्याला वाटतं की ती लोक गव्हर्नमेंट आहे. आज म्हणतो आपण मोदी सरकार हे गव्हर्नमेंट, हे लोकांच्या डोक्यात असतं. पण ऍक्च्युअल गव्हर्नमेंट कोण चालवतं? तर ती गव्हर्नमेंट चालवणारी लोक आहेत जी परमनंट एक्झिक्युटर्स आहेत. सरकार येतात आणि जातात, पण ते एक्झिक्यूट कोण करतं? तर सिव्हिल सर्वंट्स करतात, सिव्हिल ऑफिसर्स करतात, मिलिटरी ऑफिसर्स करतात, इंटेलिजन्स एजन्सीज करतात, आणि वेगवेगळे रेग्युलेटरी एक्सपर्ट्स करतात. ही जी यंत्रणा आहे, ही यंत्रणा खऱ्या अर्थाने गव्हर्नमेंट पुढे चालवत असतं. आणि मग सरकार येतात आणि जातात, की डिसिजन्स घेतले जातात, पण ते डिसिजन्स एक्झिक्यूट कोण करतं? तर ती ही लोक करत असतात. आता ही लोक, अमेरिका आणि भारताचा जर विचार करत गेलो आपण, तर याच्यामध्ये फर्स्ट वर्ल्ड वॉर, सेकंड वर्ल्ड वॉर हे झाल्यानंतर अमेरिकेच्या असं लक्षात आलं की आपण निवडून दिलेली जे प्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी, हे येत आहेत आणि जात आहेत, पण जी सलग यंत्रणा कामाला महत्वाची आहे, तर ती ही यंत्रणा जी आधी मी उल्लेख केला, ही सर्व लोक तिथे कायमस्वरूपी आहेत. आणि ह्या सर्व लोकांमध्ये त्यांनी एक पॅरलल पॉवर स्ट्रक्चर ह्या लोकांनी तयार केलं. आणि यातलं मगाशी जसं मी म्हटलं की टॉप ऑफ द लाईन इंटेलिजन्स एजन्सीज, दे आर द मेन की पीपल, आणि त्याच्या खालोखात मिलिटरी इंडस्ट्रीज, ही लोक आहेत. ही जी दोन लोक आहेत, ह्या दोन लोकांना टास्क काय असते? तर जी टॉप लेवलची जी इलिट लोक आहेत, ती इलिट लोक म्हणतात की हा आमचा पैसा आहे, हा आमचा पैसा आम्हाला कंटिन्युअस वाढवत जायचा आहे, आणि त्यासाठी हे पैसे घ्या, आणि त्याप्रमाणे हे पैसे घेऊन तुम्ही जगभर वेगवेगळे बिझनेसेस करा. आता याच्यात दोन मेन थॉट प्रोसेसेस आहेत या इलिट लोकांमध्ये पण, ज्याच्यामध्ये एक युद्ध जगभर चालू असणं, की ज्या युद्धाच्या माध्यमातून एक बरीच मोठी इकॉनॉमी डेव्हलप होत जाते, आणि एक शांतता आणि लोकांना हेल्पफुल ज्या गोष्टी करता येतील, मानवाचा उद्धार ज्या प्रकारे करता येईल, असे दोन आयडिओलॉजीजची ही लोक आहेत वेगवेगळी. त्यातला एक ग्रुप जो म्हणतो की जो ग्रुप वेगळी युद्ध जगभर अस्थिर वातावरण चालू असेल तर त्याचा फायदा हे आमची जी इन्व्हेस्टमेंट मिलिटरी याच्यात होते, वेगळ्या पॉलिसीज ज्या हे घेतात त्या बाजूला होते. आणि दुसरी म्हणतात की ओके, जगभर शांतता पाहिजे, आम्हाला एकमेकांचं हेल्पफुल वातावरण पाहिजे. अशा याच्यातले ह्या दोन आयडिओलॉजीज मधला जो कायम स्ट्रगल आहे, तो स्ट्रगल जगभर मेन अमेरिका ॲज अ डॉमिनंट प्लेयर हा चालू असतो. आणि तोच आपल्याला आपण भारतामध्ये पण आपल्याला बघायला मिळेल की देश विघातक शक्ती आणि देशाला नेशन फर्स्ट ही आयडिओलॉजी ठेवून पुढे जाणाऱ्या शक्ती, या दोन शक्तींमधला हा कायमचा स्ट्रगल आपल्याला दिसून येतो. आणि मग त्यामध्ये वेगवेगळी लोक पेरली जातात वेगवेगळ्या कारणांसाठी. आणि ही जी लोक पेरली जातात, जे एक्झिक्युटर्स आहेत, जे ह्या वेगवेगळ्या पॉवर स्ट्रक्चर्स मध्ये आहेत, जे खरे डिसिजन मेकर्स आहेत, आणि हे डिसिजन मेकर्स हे ज्यांचा इन्फ्लुएन्स हा नॉट ओनली गव्हर्नमेंट बट ऑल्सो की कॉर्पोरेट वेगवेगळ्या स्ट्रक्चर्समध्ये, कारण गव्हर्नमेंट सर्व करत नाही, वेगवेगळे बिझनेसेस त्याच्या खाली लेअरमध्ये येतात, आणि हे बिझनेसेस एकमेकांना
ते बिझनेसेस इधर त्या राष्ट्राशी लॉयल असतात किंवा त्यांचा गोल असतो की मला फक्त संपत्ती तयार करायची, मला माझा मार्केटचा शेअर वाढवायचा आहे, मग भले मी तो कुठल्याही मार्गाने मिळवेल. ह्या ज्या दोन आयडिओलॉजीज आहेत, या दोन आयडिओलॉजीजची स्ट्रगल हा कायम वेगळ्या लेवलला चाललेला असतो. आणि हे सर्व करत असतानाच पुन्हा याचा फायनान्शियल कंट्रोल जो, कारण ह्या सर्वांना पैसे लागतात, हे पैसे येतात कुठून? मी आज डॉलरचा रेट आणि युआनचा रेट ह्याची कंपॅरिझन केली, वर्षानुवर्ष तो स्टेबल राहतोय, पण तोच डॉलर आणि रुपीज जर बघितला तर त्याच्यातला जो चेंज होतो हे असं का होतं? हे बरेच कॉम्प्लेक्स त्यातले जे विषय आहेत हे सर्व हँडल करत जातात. हे फायनान्शियल लेवलला वेगवेगळ्या प्रकारे होतात. आणि मग ह्या सर्वांवर एक सर्वेलन्स टेक्नॉलॉजी याचा एक परिणाम होतो, कारण ह्या सर्वांवर लक्ष ठेवण्यासाठी जी टेक्नॉलॉजी लागते ती टेक्नॉलॉजी इज वन ऑफ द की फॅक्टर. आता ह्या प्लेयर्समध्ये कोण नक्की प्लेयर्स आहेत? तर इंटेलिजन्स एजन्सीजमध्ये CIA, NSA, MI6 आहे. सो पूर्वीच्या काळी सिटी ऑफ लंडन असं म्हटलं जायचं, आणि आत्ताचा रिसेंट तुम्ही जर डेव्हलपमेंट बघितली तर ट्रम्पनी इन्व्हिटेशन जेव्हा पाठवलं त्यावेळेस पूर्वी वॉशिंग्टन DC असं इन्व्हिटेशन पाठवलं जायचं. दिस इज द फर्स्ट टाइम इन्व्हिटेशन मध्ये होतं सिटी ऑफ वॉशिंग्टन. खूप बघायला गेलं तर खूप छोटा बारकावा आहे, पण आयडिओलॉजी एस्टॅब्लिश करताना नाव व्हॉट दे आर सेइंग इज की सिटी ऑफ लंडन जे पूर्वी हे राजे रजवाडे जे पूर्वी जगभर राज्य करत होते, नाव दे आर नॉट द वन. नाव सिटी ऑफ वॉशिंग्टन इज द वन who is going to dominate the world. आता हा जो बारकावा आहे, हा बारकावा इव्हन ज्यांना इन्व्हिटेशन गेलं असेल त्यांना पण कदाचित लक्षात आलेलं नसेल, पण द यूज ऑफ द वर्ड्स, शब्दरचना कशी घ्यायची, ती कोणापर्यंत पोचवायची, ती कशा माध्यमातून पोचवायची, कोणाला कुठले मेसेज कसे द्यायचेत, हे सांगायचं काम हे ह्या टॉप लेवलची लोक करत असतात. आणि ते ठराविक ग्रुप्समध्ये ते पुढे पुढे ते मेसेजेस पास ऑन होत असतात. मगाशी बोलताना खूप काही झालं की आपण सर्व ह्या विषयात ऑलरेडी वेगळ्या अँगलने वेगळ्या प्रकारे तुम्ही बघत असता आणि तुमचे अँटीनेज वेगळ्या प्रकारे वर्क होत असतात की एखादी घटना घडली की त्या पाठीमागे नक्की काय होत आहे, तर त्याचा अनालिसिस हे असं वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे करत जातं. आता हे सर्व चालू असतानाच ही एजन्सी आहे, त्याचबरोबर मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स इज वन ऑफ द अनदर मेजर एरिया जो ह्या डीप स्टेटचा, आता अगेन मी डीप स्टेट जेव्हा म्हणतोय ते दोन आयडिओलॉजीज मधला डीप स्टेट म्हणतोय आता मी. इट इज नॉट जस्ट द वन की जो आता प्रोजेक्ट केला जातोय. मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स का महत्वाचे आहेत? कारण त्यांना जर पैसा पाहिजे असेल तर तो त्या राष्ट्रात नुसता बिझनेस करून त्यांना मिळणार नाही, तो जगभर जाऊन मिळणार आहे. आणि फॉर्च्युनेटली भारतामधली जे मोठे बिझनेस हाऊस आहेत, नाव दे आर गोईंग इन द वर्ल्ड, वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन ते आपला त्यांचा कारभार विस्तार करतायत. काही काही वेळेला मी काही नावं घेणार नाही, पण यू विल कनेक्ट द डॉट्स त्या सर्व याच्यात. तर ही जी बिझनेसेस आहेत, ही बिझनेसेस आर प्लेइंग द मेजर रोल की ज्याच्यातून ही वेल्थ क्रिएशन होते. पण वेल्थ क्रिएशन होत असताना त्याचा उपयोग मानवाच्या कल्याणासाठी होतोय का ठराविक लोकांच्या कल्याणासाठी होतोय, ही जी आयडिओलॉजी, ह्या आयडिओलॉजीमध्ये ही मेजर बिग कॉर्पोरेशन्स रोल प्ले करत असतात. आणि ह्या सर्वांना जो फंडिंग लागतं ते बँक्स, फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स यांच्या थ्रू होतं. आता हे जे फंडिंग आहे ते फंडिंग वेगवेगळ्या मार्गाने होतं आणि ह्या ज्या गेम्स प्ले केल्या जातात त्या खूप वेगवेगळ्या लेवलला प्ले केल्या जातात आणि त्याचं टायमिंगही खूप वेगवेगळ्या प्रकारे असतं. गेले वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष एआय हा बजवर्ड मी गेले जवळजवळ 10 वर्ष एआय मध्ये खूप आम्ही प्रचंड मोठं काम करतो. प्रचंड मोठं म्हणायला नकोय, पण आम्ही काम करतो आणि जे काम खरंच कोर वेगळ्या कंपन्यांसाठी केलं जातं. त्यामुळे एआय नक्की काय हे मी खूप जवळनं अनुभवतोय.
एनव्हिडिया सारख्या कंपनी याचा स्टॉक, त्याचा शेअर प्राइस ही कंटिन्युअस वाढत जात होती. एक बज अशी तयार झाली की ओके, इट इज अ फ्युचर ऑफ द कंपनी. प्रचंड इन्व्हेस्टमेंट त्यात सुरू झाली. वेगळ्या अमेरिकन कंपनीज, गुगल, मायक्रोसॉफ्ट, सर्व मोठ्या कंपन्यांनी त्यात प्रचंड इन्व्हेस्टमेंट केली. आणि इफ यू लुक ॲट टायमिंग, तर गेल्या 3 दिवसात डीप स्लीक पुढे आलं. तर हे गेल्या 3 दिवसातच का आलं पुढे? इफ यू लुक ॲट टायमिंग, द मोमेंट ट्रम्प आल्यानंतर हे डीप स्लीक पुढे आलं आणि ते चायनातून पुढे आलं. सो जगावर राज्य करायला, जगावर डॉमिनंट प्ले करायला ज्या 2 पूर्वी अमेरिका आणि रशिया ह्या 2 असतील. रशिया जेव्हा हळूहळू सोकॉल्ड पॉवर कमी झाली, चायनाचा उदय झाला. आणि चायनाचा उदय होताना नंतर त्या दोघांमध्ये टसल झाली की जे पहिली अमेरिकेनं सपोर्ट केलं, पण नंतर मग त्यांच्या लक्षात आलं की हे आता आम्हाला डोईजड जात आहेत. मग त्याला काउंटर बॅलन्सिंग करायला काय. आणि फॉर्च्युनेटली गेल्या 10 वर्षात भारताचा खूप चांगल्या प्रकारे उदय व्हायला लागला. आणि आता तो उदय हा कंटिन्युअस राहणं हे आपल्या सर्वांचीच गरज आहे. पण त्याचबरोबर फॉर्च्युनेटली फॉर द नेशन गव्हर्नमेंट असल्यामुळे लोकांना कळायला लागलं की ह्या डीप स्टेटला, मी 2 प्रकारची डीप स्टेट म्हटलो, त्यातल्या त्या डीप स्टेटला कळायला लागलं की आता भारताशिवाय आपल्याला पर्याय नाहीये. भारताबरोबर त्यांना सांभाळून घेतलंच पाहिजे. आणि म्हणून ही जी शेवटची थिंक टँक आणि पॉलिसी मेकर्स आहेत, हे सर्व पॉलिसी मेकर्स त्या दृष्टीने विचार करायला सुरुवात केली. आता हे जे वेगवेगळी लोक आहेत की इंटेलिजन्स एजन्सी असेल, मिलिटरीची लोक असतील, थिंक टँक्स असतील, गव्हर्नमेंट असतील, मेडिकलची लोक असतील, फायनान्स मधले असतील, हे जे वेगवेगळे सेक्टर्स आहेत, ही वेगवेगळे सेक्टर्सची लोक ही एकमेकांशी कनेक्टेड आहेत. आता ती कशी कनेक्टेड आहेत? तर खूप टॉप ऑफ द लाईन वेगवेगळ्या लेवलला, वेगवेगळ्या ह्याच्यात त्यांच्या वेगवेगळ्या बैठका होत असतात. व्हेरी इलेक्ट लोक तिथे जमतात आणि ते डिसिजन घेतात की व्हॉट इज द नेक्स्ट फ्युचर. आणि मग ते पर्क्युलेट होत जातं. ह्याला ऍक्सेस खूप कमी लोकांना असतो. इथे काय डिस्कस होतं हे त्याच लोकांना माहिती असतं. ह्याचं सक्सेशन जे असतं ते ठराविक लोकांपर्यंतच पोहोचलेलं असतं. ते बोलतात बाहेर एक आणि आत करतात एक. ही अशी सर्व यंत्रणा तिथे कार्यरत असते. आता ते नक्की कशी हे होते की तिथे जे काही डिसिजन्स घेतले जातात ते वी ॲज अ मीडिया इज वन ऑफ द की एरिया, की जिथून मीडियामधनं ते सामान्य लोकांपर्यंत गोष्टी जात असतात. आणि मग त्याच्यातून मीडिया मॅनिप्युलेशन, सॉरी टू से मी काही गोष्टी खूप स्पष्ट बोलीन त्याच्या, पण त्याच्यातूनच मीडिया मॅनिप्युलेशन, प्रोपगंडा, मीडिया नॅरेटिव्ह ही सेट केली जातात. आता ही जी सेट कोण करतं? तर मीडिया हाऊसेसला जे फंडिंग येतात वेगवेगळ्या प्रकारे, हे फंड्स डिक्टेट करतात की नॅरेटिव्ह काय पुढे जायचं आहे. तुम्हा आम्हाला सामान्य माणसाला जे काही वाटतं ते होत नाही. पण अगेन थँक्स टू अनदर वे की सोशल मीडिया की जिथे आपण आता व्यक्त होऊ शकतो. पण अगेन ते व्यक्त होताना पण त्याच्यावर मर्यादा येतात. आणि कोणापर्यंत ट्रम्प सारख्या माणसाला पण त्याचं ट्विटरचं अकाउंट, फेसबुकचं अकाउंट बॅन केलं जाऊ शकतं. एवढी ती पॉवर लोकांमध्ये येते आणि त्यांना वाटतं की आम्ही तुमचा आवाज बंद करू शकतो. पण तीच लोक आता पुन्हा पाया पडायला येऊ शकतात की फॉरगिव्ह मी, फॉरगेट मी, आम्ही जे केलं ते चुकीचं केलं, आम्ही कोणाच्या तरी सांगण्यावरनं केलं. आणि हे पब्लिक स्टेटमेंट्स आहेत त्यांची. त्यांना पब्लिकली येऊन अपॉलॉजी द्यायला लागली. त्यामुळे मीडिया इज वन ऑफ द की एरिया जो प्ले करणं. आणि यासाठी भारताच्या दृष्टीने भारताचा मीडिया हा भारतीयांच्या स्वतःच्या कंट्रोलमध्ये असणं खूप गरजेचं आहे. जो हळूहळू होतोय. पण आज जर तुम्ही विचार केला की मी युट्यूबवर व्यक्त करतो, एक्झाम्पल, उद्या युट्यूबने त्यांची पॉलिसी चेंज केली तर तुमचं व्यक्त होणं बंद होणार आहे, लिमिट होणार आहे.
कंट्रोलमध्ये येणार आहे. पण मग त्याला पॅरलल जर गोष्टी असतील तर आपण तिथे तो आपला स्वतःचा प्लॅटफॉर्म पाहिजे, जो चायनाने त्यात डेव्हलप केला. चायनाने त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर, दे आर नॉट डिपेंडंट ऑन US. त्यांची सर्व फायनान्शियल प्लॅटफॉर्म्स, मीडिया प्लॅटफॉर्म्स हे त्यांच्या स्वतःच्या कंट्रोलमध्ये. ते कसे वापरतात हा एक वेगळा विषयाचा भाग आहे. पण त्याचप्रमाणे भारताच्या दृष्टीने आपला मीडिया हा आपल्या कंट्रोलमध्ये असणं, आपली स्वतःची प्लॅटफॉर्म असणं. आज जसं AI हा चायना जसं तयार करते तसे आमचीच लोक जगभर जातात आणि हे सर्व टेक्नॉलॉजी डेव्हलप करतात. मग ती भारतासाठी का केली जाऊ नये हा प्रश्न येतो. ज्यावेळेस मी पहिलं बुकगंगाचं ऍप तयार केलं त्यावेळेस बुकगंगाचं ऍप केल्यानंतर त्यांनी ते रिजेक्ट केलं 15 वर्षापूर्वी. शेवट मला एक खरमरीत मेल द्यायला लागली आणि ती मेल मी माझ्या मित्राला म्हटलं, ऍपल मधल्या टॉप लेवलच्या मित्राला. आमचा वाद काय व्हायचा की म्हणायचो की तुम्ही आयफोन आणताना तुम्ही युरोपियन भाषा तिथे अवेलेबल करून देता, पण भारतातली देवनागरी भाषा तुम्ही उपलब्ध नाही करून देत का? त्याला उत्तर होतं, देर इज नो मार्केट. किती मोठा असला तरी. त्यावेळेस मी फॉर्च्युनेटली त्याला म्हटलं की अमेरिकेमध्ये आम्ही जवळजवळ 150 न्यूजपेपरना ई-पेपर टेक्नॉलॉजी दिली होती. अमेरिकन न्यूजपेपर असोसिएशनने मला इन्व्हाइट केलं होतं, टेक्नॉलॉजी करायला सांगितली, प्रेझेंट करायला सांगितली. मग त्यांनी 2-3 कॉल नंतर अमेरिकन न्यूजपेपर असोसिएशनचे जे मेन हेड होते त्यांनी मला 2 वेळा फोन केला. म्हणजे सेंड युअर मार्केटिंग पर्सन. म्हटलं आय एम द वन हू इज द मार्केटिंग पर्सन. तो मार्केटिंग पर्सन म्हटल्यावर मग त्यांनी मला सांगितलं होतं ओके मला लक्षात आलं की दे आर लुकिंग सम गोरा माणूस येऊन आम्हाला प्रेझेंटेशन देईल. म्हटलं नो, आय एम द वन. यंग मॅन, दिस इज द फर्स्ट टाइम सम अमेरिकन कमिंग अँड टेलिंग अस हाऊ टू मेक रेव्हेन्यूज. आम्ही टेक्नॉलॉजी अशी डेव्हलप केली होती की ज्यावेळेस प्रिंट न्यूजपेपर बंद व्हायला लागले होते, तिकडे सर्क्युलेशन कमी व्हायला लागलं होतं, त्यावेळेस आम्ही पेपर ॲज इट इज ऑनलाईन दाखवायला सुरुवात केली होती, ई-पेपर. आणि ई-पेपर टेक्नॉलॉजीमध्ये आम्ही खूप सिंपल टेक्नॉलॉजी डेव्हलप केली होती की घर विकायचं असेल तर घराच्या त्या क्लासिफाईड ॲडला क्लिक केलं की त्या घराचा फोटो, बाकीचे डिटेल्स, हे सर्व माहिती तुम्हाला मिळेल. ऑन टॉप पुढची एक होती की कोण विकतंय, मग तो माझ्या कनेक्टेड आहे का, माझ्या सोशल नेटवर्किंग खूप आम्ही काळाच्या पुढे होतो. पण बेसिकली त्या ह्याच्यातून त्यांना रेव्हेन्यू जनरेट करता येत होता. आज $50 ॲड होती, तीच तशीच तुम्ही ऑनलाईन पण $50 ॲड घ्या, पण तुम्हाला त्यातून ऍक्च्युअल रिझल्ट दिसतील. आणि असा रेव्हेन्यू सुरू झाला होता. सो हे प्रेझेंटेशन तिथे मी त्यांच्या अमेरिकन न्यूजपेपर असोसिएशनला केल्यानंतर ऑन स्पॉट वी गॉट 90% साइन ऑफ द टेक्नॉलॉजी. आणि नंतर मग ते आम्ही काही काळानंतर आम्ही सकाळमध्ये ही सकाळ आणि हे सर्व टेक्नॉलॉजी इथे येऊन मी हे करत होतो. पण अगेन अमेरिकन मीडिया, इंडियन मीडिया किंवा बाकीचा मीडिया, देर इज अ बिग डिफरन्स या सर्व याच्यात, द यूज ऑफ टेक्नॉलॉजी आणि या सर्व गोष्टींनी. पण त्या सर्व याचा माझ्याकडे जो डेटा होता तो डेटा मी ॲपलला पाठवायला सांगितलं. त्याला मी कंपाईल करून की ग्लोबली मराठी वाचक जगभर किती पसरलं आहे आणि त्यांची बाईंग कपॅसिटी किती आहे. आणि नॉट ओनली अमेरिकेतली, भारतातल्या लोकांची बाईंग कपॅसिटी किती आहे. आणि मग त्यांना तो डेटा दिल्यानंतर विदिन 3 days आवर ॲप गॉट अप्रूव्ड. त्याला म्हटलं होतं मेक शुअर ही मेल माझी स्टीव्ह जॉबपर्यंत पोहोचेल. ती मेल स्टीव्ह जॉबपर्यंत पोहोचली आणि त्यांनी विदिन 3 days ॲप अप्रूव्ह केलं. त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही ई-बुक करताय तर आमचाच ॲप वापरा. मी म्हटलं तुमचा ॲप नाही वापरू शकत कारण आमच्याकडे अजून मनी ऑर्डरनी ट्रान्झॅक्शन होत आहेत, त्यामुळे तुमचा ॲप नाही वापरू शकत. आमचा फंड तुम्ही सपोर्ट करत नाही. सो आम्ही आमची टेक्नॉलॉजी डेव्हलप केली, आम्ही हे करू. आणि त्यात एक शेवटचा लाईन लिहिली होती की यू फोकस ऑन द टेक्नॉलॉजी बट लेट अस डेव्हलप अवर ओन ॲप्स, की जे आम्हाला आमच्या दृष्टीने योग्य होतील. हा अगेन नंबर स्पेक्स. आणि देन ऑल ऑफ सडन विदिन 3 months भारतीय न्यूजपेपरमध्ये ॲड सुरू झाल्या आयफोनच्या. आणि नाव यू सी द फ्युचर. पण हे जे डिसिजन मेकिंग आहे, हे नंबर्स आहेत, हे नंबर्स प्ले होतात तिथे. आणि हे नंबर्स, हे फायनान्शियल नंबर्स हे तिथे होतात. आणि त्यातला सर्वेलन्स हा एक मोठा पार्ट आहे की आज आपला फोन ऐकतो, खरंच सर्व ऐकलं जातं, सर्व दाखवलं जातं. मग आपण आपली स्वतःचीच टेक्नॉलॉजी आपण का डेव्हलप करू नये. हा जो डेटा आहे तो अगेन हा सर्व डेटा बाहेर जातो. आणि हा जो डेटा आहे त्याच्यावर कंट्रोल केलं जातं. ते लेजिस्लेटिव्ह इन्फ्लुएन्सेस अँड रेग्युलेटरी सिस्टीम्स यांनी केलं जातं की मी कुठलं औषध घ्यावं हे डिसिजन मेकर्स कळवतात. डॉक्टरांना काय सांगायचं हे डिसिजन मेकिंग लोक कळवतात. ह्या सर्वांबरोबरच
अगेन वर टॉप लाईन जी येते ती मिलिटरी इंडस्ट्रियल ही रिटायर्ड झाल्यावर त्याच कंपन्यांमध्ये ऍडवायझर म्हणून जातात आणि तेच पुन्हा पॉलिसी मेकर्स असतात. आणि हे डोर कंटिन्युअस एकमेकांशी लिंकेज होत असतं वेगवेगळ्या क्षेत्रात. आणि ह्या सर्वांना अगेन फायनान्शियल इन्फ्लुएन्स हा वन ऑफ द की एरिया की ज्या याच्यामध्ये फेडरल रिझर्व्ह, BIS अशा IMF, वर्ल्ड बँक्स ह्या सर्व मॉनिटरी फंड्स ह्या कंपन्या आहेत, ह्या सर्व वेगवेगळ्या प्रमाणात रोल प्ले करत असतात. आणि त्याचबरोबर एक खूप मोठी ब्लॅक बजेट आणि हिडन फंडिंगची पॅरलल इकॉनॉमी सगळीकडे वर्क होत असते की ज्याचा कुठेही अकाउंटेबिलिटी नसते. फायनली आपल्याला भारताला फेक करन्सीला शेवट उपाय काय तर नोटाबंदी आणायला लागली. त्यांना पॅरलल इकॉनॉमी वेगळ्या लेवलला वेगळ्या प्रमाणे कशी प्ले होत असते हा एक खूप मोठा संशोधनाचा विषय आहे. आणि ह्या सर्व याच्यामध्ये टेक्नॉलॉजी इज वन ऑफ द की एरिया. एआय हा जो आपण म्हणतो एआय सर्व्हेलन्स, ह्या एआय सर्व्हेलन्सचा उपयोग कसा होऊ शकतो. आज मी माझा फोन हा आत्ता व्हायब्रेटवर ठेवला किंवा मी तो आउट ऑफ नेटवर्क केला तरी तेवढा ठेवून चालत नाही. मला माझा फोन स्विच ऑफ करायला लागतो. मला नुसता माझा फोन स्विच ऑफ करून चालत नाही. मी काय बोलतोय हे आज आपण 50 जण जे आहोत एकत्रित त्या माध्यमातून कुठेतरी तो डेटा कुठेतरी गेला जातो, त्याची लिंक लावली जाते. माझं नेटवर्क लोकेशन कुठे आहे ते कंट्रोलमध्ये येत आहे. मी कुठे आलोय, कुठल्या ठिकाणी आलोय, कुठल्या लोकांबरोबर आलोय, कुठल्या विचारांच्या लोकांबरोबर आलोय, त्यांच्याशी मी काय बोलतोय, त्याच्या आधी मी कोणाशी काय बोललो होतो, नंतर काय बोललो होतो, मी सोशल मीडियावर कसा व्यक्त झालोय, मी प्रायव्हेट कम्युनिकेशन करताना एकमेकांशी काय बोलतोय, इथपासनं माझं ट्रॅकिंग हे जगभर या ठराविक लोकांपर्यंत गेलेलं असतं. प्रत्येकाचं ट्रॅकिंग होत असतं. आणि हे करायला जी पॉवर लागते ती एआय पॉवर आहे. आता एआय पॉवरचं दुसरं उदाहरण देतो जे मी क्विकली हे करतो की मला स्वतः डायबिटीस होता. मी बरंच स्ट्रगल करत असतो आणि नंतर मग तो डायबिटीस मला रिव्हर्स करायचा होता. आम्ही एक टेक्नॉलॉजी डेव्हलप केली एका अमेरिकन इन्शुरन्स कंपनीला. त्या इन्शुरन्स कंपनीचं गोल होतं की आम्हाला समजा आपण 100 लोक आहेत, 100 लोकांना इन्शुरन्स द्यायचा आहे तर प्रत्येक पर माणशी आम्हाला किती द्यायला पाहिजे. समजा 5,000 10,000 वर्षाचा इन्शुरन्स आहे. मग ते कॅल्क्युलेशन्स कशी करायची तर ती कॅल्क्युलेशन करताना मेल फिमेल एज असे ठराविक पॅरामीटर्स असं वर्षोनुवर्ष हे ठरवलं जायचं. आम्ही काय करतो तर आम्ही टेक्नॉलॉजी डेव्हलप करतो की पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्हाला टेक्नॉलॉजीचा फायदा काय होईल. सो वेन वी लुक ॲट द ओव्हरऑल डेटा त्यातून लक्षात आलं माझ्या की यांच्याकडे लॅब रिपोर्ट्स येतात. लॅब रिपोर्ट्स मधले फक्त 5 पॅरामीटर्स घेतले जात आहेत जे पाहिजेत ते. डायबिटिक पेशंट असेल तर हे 5 पॅरामीटर्स आहेत, त्याप्रमाणे डॉक्टर ठरवतात. जेव्हा आम्ही तो डेटा घेतला आणि ऑटोमॅटिक तुम्ही जस्ट फोटो क्लिक करा, तो ऑटोमॅटिक त्याचा डेटा स्कॅन होतो, आमची सिस्टीम सर्व स्कॅन करते, सर्व डेटा ॲक्युरेटली घेतला जातो. वेगवेगळ्या लॅब्सचा वेगवेगळ्या फॉर्मॅटमधला डेटा असतो जो पूर्वी ट्रॅडिशनली कॉम्प्लेक्स डेटा एंट्री केली जायची. इट्स अ मासिव्ह वर्क. ते आम्ही आता विदिन स्प्लिट ऑफ सेकंड्स हा सर्व डेटा रेडी मिळतो. ऑन टॉप तो अनालाइज होतो आणि त्या अनालिसिसमधनं असं लक्षात येतं की समजा 100 लोक डायबिटिक आहेत तर 100 लोकांमधल्या डायबिटिक लोकांमध्ये हा एक पॅटर्न दिसतोय, याच्यातले व्हिटॅमिन D3 कमी दिसते, ज्याच्याकडे दुर्लक्ष होतंय. डॉक्टर कधी सांगत नाही. डॉक्टरना त्यांना पेशंट यायला पाहिजे असतो, कंपन्यांना त्यांचं औषधं जायला पाहिजे असतात. मग नक्की काय होत आहे. सो हे जे कॉम्प्लेक्स डिसिजन्स मेकिंग्स आहेत ही सर्व एआय वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये खूप वेगळ्या प्रमाणात हे जे फास्ट प्रोसेसिंग करायला लागतं, ही जी पॉवर लागते ती ही एआय पॉवर आणि ह्या चिप्स या सर्व ह्या एआय मध्ये प्ले करतात. हे संरक्षणाच्या बाबतीत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये याचा उपयोग होतो आणि विच इज व्हेरी वन ऑफ द क्रिटिकल एरिया. हे करत असताना मगाशी म्हटलं तसं सोशल मीडियाचा कंट्रोल हा खूप महत्वाचा आहे. त्याचबरोबर डिजिटल करन्सी हा एक मेजर टॉपिक आहे. आज जगातल्या विसा आणि मास्टरकार्ड ह्या मेन कंपन्या ह्या जगभरातली मेजर ट्रान्झॅक्शन्स कव्हर करतात. 80 to 90% ऑफ द ट्रान्झॅक्शन्स अमेरिकेमध्ये विसा आणि मास्टरकार्ड्सनी केली जातात. फॉर्च्युनेटली
आपल्या सरकारने त्यांना भीक घातली नाही आणि त्यांनी आपण आपली स्वतःची ट्रान्झॅक्शन सिस्टीम डेव्हलप केली. आज 80 to 90% ही जे ट्रान्झॅक्शन्स होतात ती UPI थ्रू होतात आणि हीच टेक्नॉलॉजी आता इतर देश मागतायत. हे जर झालं नसतं तर काय झालं असतं, तर आपला सर्व डेटा, मी आज भाजी कोणाकडे घेतोय, ती कितीला घेतोय, मग आज कांदा किती रुपयाला घेतलाय, मग त्याचे कांद्याचे भाव कसे ठरवायचे, मग किती स्टोअर करायचंय, किती त्याचं प्रोडक्शन झालंय, इथपासूनचा हा सर्व डेटा हा टॉप ऑफ द लाईन कुठेतरी कोणीतरी बसून शांतपणे अनालाइज करत असतं आणि मग मार्केट मॅनिप्युलेशन्स होत असतात त्याच्यावर. मग त्या कांद्यासाठी मी फर्टिलायझर कुठलं देऊ, ते फर्टिलायझर दिल्यानंतर ती जमीन किती नापीक होईल, इथपासनं तर तो जो तयार केलेला आहे त्याला नॅरेटिव्ह कसं सेट केलं पाहिजे, वेगळी आंदोलनं कशी तयार केली पाहिजेत, ती आंदोलनं करून फंड करून ते डिस्टेबिलाइज कशी केली पाहिजेत आणि जेणेकरून भारत हा देश तसाच राहिला पाहिजे. हा जो एक अजेंडा असतो त्या अजेंडाला काउंटर अजेंडा तयार करायला म्हणून आपली स्वतःची डीप स्टेट यंत्रणा तयार करणं हे खूप गरजेचं आहे. डीप स्टेट म्हणजे हे निगेटिव्ह नाहीये, तर तुम्ही आम्ही म्हणून आपली स्वतःची डीप स्टेट यंत्रणा ही अशा लेवलला, अशा वेगवेगळ्या ठिकाणी, अशा विचारांची लोक जी अगेन दोन जी आयडिओलॉजीज आहेत की मी वैयक्तिक का राष्ट्रप्रथम, ह्या दोन आयडिओलॉजीज मधला जो फरक आहे तो तिथे होईल. आणि तो कुठे केला जाईल तर ते प्रेडिक्टिव्ह पॉलिसिंग आणि बिहेवियरल मॉनिटरिंग ही जी हा एरिया आहे तिथे होईल. हे सर्व करत असताना फॉर्च्युनेटली याला म्हणजे जिथे योग्य घडत नाही तिथे रेझिस्टन्स येतो आणि काही लोक व्हिसल ब्लोअर्सचं काम केलं जातं. हे खूप गरजेचं आहे आणि हे जे व्हिसल ब्लोअर्स आहेत वेगळ्या प्रकारे वेगळे ही नावं पुढे येतात, पण ह्या लोकांना बॅकिंग करणं हेही तितकंच गरजेचं आहे. आणि हे व्हिसल ब्लोअरचं काम हे कोणीतरी कुठेतरी केलं पाहिजे. मग ते कसं होऊ शकतं, तर त्याला की ट्रान्सपरन्सी जेवढी वाढेल वेगवेगळ्या व्यवहारांमधली तेवढा त्याचा फायदा होईल. इन्क्रीजिंग ट्रान्सपरन्सी इज वन ऑफ द की. आणि ओव्हरसाईट्स असतील की कोण नक्की काय करतंय, का करतंय, अकाउंटेबिलिटी असणं. मी एखादं फंडिंग आहे, माझ्याकडे पैसे आहेत आणि ते मी पैसे एका आमच्या फंड्सला अलोकेट केले, पुढे काय होतंय तुम्ही विचारू नका, हे करू नका, हा एक जो विचार प्रवाह आहे वर्सेस हे का केले, गव्हर्नमेंटनी ते विचारले गेले पाहिजे. आज असे फंडिंग्स होतात की जी फंडिंग्स काही वेळेला अकाउंटेबलच नसतात पण होत असतात, तर ते कंट्रोल व्हायला पाहिजे. व्हिसल ब्लोअर्स आहेत त्यांना सपोर्ट मिळाला पाहिजे. त्याचबरोबर ही पॉवर स्ट्रक्चर्स जी आहेत ती पॉवर स्ट्रक्चर्स डिसेंट्रलाइज व्हायला पाहिजेत. डिसिजन्स मेकिंग होताना एकाच ठराविक लोकांच्या हातात तर डिसिजन मेकिंग असता कामा नये, तो वेगळ्या लोकांपर्यंत जायला पाहिजे आणि ह्यातून पब्लिक अवेअरनेस तयार व्हायला पाहिजे की कुठेतरी काहीतरी चुकतंय. आज जर बघितलं तर मी उरवडे गावात इथे पुण्याच्या बाहेर मुद्दाम राहतो शांत ठिकाणी, त्या एरियात एक खाण आहे. त्या खाणीत प्रचंड मोठं उत्पादन चालतं. एका वर्षामध्ये जुना लवासा रोड किरंगुट साईडला होणारा तो एक रस्ता आहे. गेल्या वर्षभरात त्या ठिकाणाहून दर 5 मिनिटाला एक डंपर जातो आणि त्या रस्त्याची वाट लागली पूर्ण. तिथेच एक शाळा आहे, त्या शाळेतली मुलं आज रस्त्यावरची माती धूळ ही त्यांच्या नाकात जाते, त्यांचं आरोग्य धोकादायक झालेलं आहे, पण कोणीही पुढे येऊन काही करू शकत नाही. दॅट इज अ रियालिटी. मग काय होऊ शकतं, तर कोणीतरी एकाने योग्य व्यक्तीने फोन करणं गरजेचं असतं, ते पोलिसांपर्यंत पोहोचणं, योग्य मार्गातून ते व्हायला लागतं. ही जी साखळी ही कुठेतरी साखळी तोडली गेली पाहिजे. हा जो अवेअरनेस आहे आणि मीडिया यात खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतो. त्याच्या मग पुढे काय, तर याचं फ्युचर ऑफ गव्हर्नन्स इज वन ऑफ द की एरिया आणि त्याला इमर्जिंग टेक्नॉलॉजीचा वापर होणं हे खूप गरजेचं आहे. टेक्नॉलॉजीच्या बळावर आज लोकांनी राज्य केलंय, तसंच भारताने पण टेक्नॉलॉजीच्या बळावर राज्य करू शकतात, जगावर राज्य करू शकतो आणि चांगल्या विधायक कामासाठी हे करू शकतो. आणि हे होत आहे. मी कायम सकारात्मक आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. मी कायम चॅलेंजेस सगळीकडे आहेत, पण त्यातून सोल्युशन्स काय, ह्या सोल्युशन्सवर जर आपण विचार केला तर खूप गरजेचं आहे. मी उदाहरण द्यायचं झालं तर माझ्याकडे एक टेक्नॉलॉजी, मी बऱ्याच वेळा बुकगंगा हे माझं पॅशन मिशन आहे. लोकांनी वाचलं पाहिजे, पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचली पाहिजेत. पण आमचं एक चॅलेंज असतं की कुठल्या प्रकाशकाचं, कुठल्या लेखकाचं नवीन पुस्तक काय आलंय. आमचं गोल आहे की सर्व प्रकाशकांची, सर्व लेखकांची पुस्तकं एकत्रित असली पाहिजेत.
मग ते आता कसं हे होऊ शकतं, तर आम्ही मग प्रकाशनांना फोन करत राहतो, लेखकांना फोन करत राहतो, तुमचं नवीन पुस्तक येईल ते लिस्ट होऊ दे. मग एक टेक्नॉलॉजी आहे आमच्याकडे की मीडिया मॉनिटरिंग, की साहित्य क्षेत्रातली कुठलीही बातमी मला रोज डेली फीड आलेला असतो माझ्या हातात, त्यावरून मला कळत असतं की नक्की काय झालंय. इट मेक्स आवर लाईफ इझी. मग आम्ही आमची टीम लगेच त्या प्रकाशनांना फोन करते, लेखकांना करते, तुमचं पुस्तक आलंय नवीन, ते करा, पाठवा. सो टेक्नॉलॉजी खूप वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारे ह्याचं काम होऊ शकतं आणि त्याचा यूज होऊ शकतो. त्यातला ग्लोबल गव्हर्नन्सचा अवेअरनेस वाढवू शकतो आणि ओव्हरऑल एआयचा वापर हा डिसिजन मेकिंग मध्ये खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतो. कारण ह्युमन ब्रेन याला किती नाही म्हटलं तरी कपॅसिटी आहे इन अ सेन्स डेटा प्रोसेसिंग करत बसायला. ह्यूज डेटा समोर आहे, पण तो डेटा प्रोसेस करण्याची क्षमता ही एआयने उपयोग होऊ शकते. डिसिजन्स तुम्ही घेऊ शकता, पण प्रोसेसिंग करणं ही टेक्नॉलॉजी वापरू शकतो. सो थोडक्यात हा विषय खूप कॉम्प्लेक्स आहे. डीप स्टेट हे इझिली कॉन्कर करता येणार नाही. हे गेले जवळजवळ 150-200 वर्ष ह्या संस्था हे विचार प्रवाह हे घट्ट रुजलेले आहेत. ह्याला काउंटर अग्रीमेंट करणं, वेगळी सिस्टीम डेव्हलप करणं, आपली स्वतःची डीप स्टेट तयार करणं, हेच त्याला एक सोल्युशन होऊ शकतं. आणि ह्याचा अवेअरनेस लोकांमध्ये तयार झाला की तो वेगळ्या प्रकारे आपण चांगल्या प्रकारे वापरू शकतो. आणि लोकांनी जेव्हा डिमांड करायला लागतील लोक, त्यावेळेसच ह्या डीप स्टेटचा काउंटर नॅरेटिव्ह आपण होऊ शकतं. सो हा विषय मी बऱ्यापैकी जेवढा ओपनली मला शक्य आहे तेवढा आहे. मी पुस्तक जेव्हा लिहायला घेतलं त्यावेळेस माझ्याकडे प्रचंड खूप त्याचे रेफरन्सेस आहेत, खूप मोठ्या डीप लेवलला वेगळ्या प्रकारे. पुस्तक लिहिताना मला हे होतं की मी खरंच लिहायला पाहिजे का, त्याचे रिपल इफेक्ट काय होणार आहेत, माझ्यावर काय होणार, वैयक्तिक माझ्या याच्यावर काय होईल. पण माझे वडील गेल्या वर्षी गेले, मग काहीतरी सोडायचं तर मी धरलं आणि ते लिखाण म्हणून धरलं. आणि त्यांच्याशी डिस्कस होताना हे कॉम्प्लेक्स विषय आम्ही जे हे करायचो थिंक टँकमध्ये, ही वॉज वन ऑफ द पार्ट ऑफ द वन थिंक टँक मेंबर. आणि मग विचार केला की काही हरकत नाही, देशासाठी कोणीतरी हे ओपनली बोललं पाहिजे. बरीच जण करतायत ऑलरेडी याच्यात, पण हा विषय योग्य ठिकाणी योग्य प्रकारे दिला पाहिजे. म्हणजे कसा, एक मोठा सोहळा होतोय, मोठं काम होतंय, या कामाच्या ठिकाणी तिथली क्लिनिंग यंत्रणा जी आहे, ती क्लिनिंग यंत्रणा कुठल्या विचारधारेची आहे, तिथे येणारी लोक कुठे, आणि तीच यंत्रणा पुन्हा अजून कुठे कुठे काम करते, वेदर दॅट इज अ थ्रेट फॉर द सिक्युरिटी. खूप बारीक लेवलला वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला आजूबाजूला काय चाललंय याचा विचार करायला लागतो. योग्य ठिकाणी ते मेसेजेस योग्य प्रकारे दिले जायला लागतात. आणि फॉर्च्युनेटली समाजामध्ये अशी खूप चांगली लोक चांगलं काम करत असतात, बिहाइंड द सीन करत असतात, जे सरफेसवर कधी येत नाहीत. सरफेसवर यायचं का नाही हा वैयक्तिक निर्णय असतो प्रत्येकाचा, पुन्हा तो कसा हे करायचा. पण हे एक मी मिशन हातात घेतलेलं आहे की हे कुठेतरी ओपनली ठराविक लोकांपर्यंत हे पोहोचणं हे गरजेचं आहे. पेगासिसचा मी पहिला हे करतो. पेगासिस यंत्रणा ही कुठल्याही देशाला तो डेटा मिळत नाही, मिळालेलं नाहीये. त्याचे नॅरेटिव्ह मीडियामध्ये वेगवेगळ्या प्रकारे केली गेली, पण असा डेटा मिळत नाही. कारण तो ट्रॅक करता येऊ शकतो. ट्रॅक काय नाही करता येऊ शकत, तर इस्रायलने जसं पेजरचे बॉम्ब केले, ते ठराविक लोकांसाठी होते, ते ट्रॅक करता येऊ शकले असते कदाचित, पण अशी यंत्रणा होऊ शकत नाही. हा नॅरेटिव्ह आहे की काहीतरी दिशाभूल करणं हे त्या मीडिया हाऊसेसचं काम होतं, आणि मग लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणं हे त्या हाऊसेसची कामं होती. दुसरा जो प्रश्न आहे तो खूप महत्वाचा आणि खूप चांगला आहे, आणि त्याचं उत्तर फॉर्च्युनेटली भारतामध्ये किंवा काय ज्या देशांमध्ये मिलिटरी रचना जी असते, टॉप लेवलला जी लोक जातात त्यांना 1-2 वर्षाचाच कार्यकाळ मिळत असतो. फॉर्च्युनेटली मला दोन्ही साईडच्या मिलिटरी याच्यामध्ये माझा बऱ्यापैकी कनेक्ट आणि अभ्यास झालाय. भारताच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर जी टॉप व्यक्तीची निवड होते रँक प्रमाणे, देर आर सर्टन पॅरामीटर्स.
ही निवड होताना ही ठराविक राज्यकर्ते ही ठराविक त्या सेट प्रोसेसप्रमाणे करतात. पूर्वी असं काही वेळेला झालेलं आहे की जेव्हा ही व्यक्ती डोईजोड होईल असं जेव्हा वाटतं त्यावेळेस त्याला डावललं जात आहे किंवा वेगळे आदेश दिले जातात. शेवट दे फॉलो द इन्स्ट्रक्शन्स. पण मग म्हटलं जातं की आम्हाला एवढा वेळ जर दिला असता तर आम्ही अमुक हे राष्ट्र विदिन 15 मिनिटात आम्ही कंट्रोल करू शकलो असतो. सो हा पॉवर स्ट्रगल चालू असतो तिथे. पण तो जो पॉवर स्ट्रगल आहे तो देर इज अ प्रॉपर सक्सेशन प्लॅनिंग आणि त्याप्रमाणेच ती तयार होत असतात. मग आपल्याला काय बघायला पाहिजे तर आपल्याला बघायला पाहिजे आणि जे बघितलं जात आहे केलं जात आहे, पण त्याचबरोबर इन्फिल्ट्रेशन की वेगळ्या आयडिओलॉजीची लोक ह्या वेगळ्या ठिकाणी जी आत घुसली जात आहेत आणि ज्या वेगळ्या लेवलला जातील हे बघणं हे खूप गरजेचं आहे. याच्यावर चेक्स अँड बॅलन्सेस ऑलरेडी होत असतात, चालू असतात. पण त्यामुळे अमेरिकन मिलिटरीचा विचार केला तर दे हॅव द मोर लिबर्टी. दे आर नॉट जरी त्यांना आदेश आला तरी तो एक्झिक्यूट करायचा का नाही तो पॉवर स्ट्रगल त्यांचा तिथे चालू असतो. फॉर्च्युनेटली भारतामध्ये तसं होत नाही. भारतामध्ये राष्ट्रप्रधान हे असतं. US मध्ये पण नेशन फर्स्ट हे पहिल्यापासून म्हणजे तिथल्या लहान मुलांना पहिल्यापासून नेशन फर्स्ट हे पहिल्यापासून त्यांच्यात बिंबलं गेलंय. आपल्याकडे आता हळूहळू ते फॉर्च्युनेटली व्हायला लागले आता. सो त्यामुळे नेशन फर्स्ट धरून जे केलं जातं. पण मग नेशन फर्स्ट म्हणजे काय तर दोन वेगळे आयडिओलॉजीज पण आहे की त्यांना वेगळ्या ठिकाणी वेगळ्या राज्य करायचे, युद्ध करायचे, वेगळे देश हे करायचे. मगाशी एक बोलताना रेफरन्स आला की आम्हाला आता पनामा घ्यायचा आहे, आम्हाला कॅनडा घ्यायचा आहे. म्हणजे नेशन फर्स्ट म्हणजे काय तर नुसतं माझं देशाचं संरक्षण नाही, माझं विस्तारपणे किंवा माझे जे अलाइड ज्या इंटरेस्टच्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी तुमच्या त्यामध्ये कंट्रोल होत आहेत. त्यामुळे एक ही लिगसी कंटिन्यू होत असते आणि जर होत नसेल तर ती योग्य प्रमाणे बाजूला केली जाते. माझा एक विषय असा आहे की आपण औषधांचा आता एक विषय बोललो तर काही दिवसांमध्ये वर्षांपूर्वी आपला जो कोरोनाचा विषय झाला तर त्याच्यामध्ये असं आता बोललं जातंय की तेव्हाही ते कुजबुजलं जातच होतं की व्हायरस सोडला किंवा बनवला किंवा काय. आताही तो आता 3 दिवसापूर्वी तो विषय आलाय. तर असं आणखीन खूप मोठ्या प्रमाणावर होतंय आणि केलं जातंय असं एक तो पण स्टेपचा प्रकार आहे का? कारण याच्यामध्ये खूप मोठं अर्थकारण लागलंय आणि अनेक कंपन्या याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेल्या आहेत. तसं फायझर येण्यापासून आपण हाणून पाडलं आणि आपण स्वतःचं प्रोडक्ट निर्माण केलं. तर या गोष्टी या डीप स्टेपचा भाग आहेत आणि आता हे आणखीन पुढे वाढते कारण डायरेक्ट अर्थकारणापासून ते प्रकृतीपर्यंत म्हणजे प्रत्येक व्यक्तीपर्यंत अगदी डीप लेवलला ते आलंय. तर तो कसा कंट्रोल आणि काय? खूप चांगला एरिया आहे जो मी अनफॉर्च्युनेटली मी इथे कव्हर जास्त केला नाहीये. पण फार्मा इंडस्ट्रीज आणि त्याची सुरुवात केली मी फार्मा हे दाखवून. कोविड हा एक खूप मोठा डीप स्टेट आणि कोविड याच्यावर एक खूप चांगला मोठा खूप मोठा विषय होऊ शकतो. कोविड सुरू व्हायच्या आधी मी जसं मगाशी म्हटलं की आम्ही एका इन्शुरन्स कंपनीला आम्ही टेक्नॉलॉजी डेव्हलप केली होती. तशीच आम्ही एका फार्मा कंपनीला टेक्नॉलॉजी डेव्हलप केली. फार्मा कंपनीचे जे ऑब्जेक्टिव्ह असतात त्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये एखादं औषध तयार करणं आणि त्याचं FDA अप्रुव्हल पासूनची जी सायकल आहे ही सायकल ही खूप कॉम्प्लेक्स सायकल आहे. प्रचंड इन्व्हेस्टमेंट होत असते त्यात आणि ती इन्व्हेस्टमेंट भरून काढणं पुढे रिकव्हर करणं हे त्यांचं गोल असतं. US आणि चायना हे 2 मेजर पॉवर स्ट्रगल आहेत. तर आत्ताची युद्ध ही फिजिकली होणार नाहीयेत, आर्म्सनी होणार नाहीयेत. कोविडकडे मी वैयक्तिक स्वतः हे युद्ध म्हणूनच बघतो. त्याकडे 2 देशांमध्ये जगभर ज्याप्रमाणे त्यांनी त्याचा प्रसार झाला हा प्रसार होताना अगेन इट इज अ पार्ट ऑफ द डीप स्टेट नेटवर्क की ज्या लोकांचे जे पैसे आहेत, जे पैसे या फार्मा इंडस्ट्रीमध्ये गुंतवले गेले, ज्या स्टॉक्समध्ये गुंतवले गेलेले आहेत त्या स्टॉक्स त्याच्यातून त्यांना रिटर्न जर जास्त पाहिजे असेल तर ठराविक लोकांपर्यंत एवढी औषधं जाऊन चालणार नाहीये. ती जगभर जायला पाहिजेत. ती जगभर कधी जाणार आहेत तर असं काहीतरी डेव्हलप झालेलं असेल जे लोकांपर्यंत गेलं, लोकांना त्रास झाला तरच ते होणार आहे. ते होत असताना पुन्हा
पॉलिसी मेकर्स जे आहेत ते पॉलिसी मेकर्स ठरवतात की हे औषध खरंच उपयोगी पडतंय, ही लस खरंच उपयोगी पडते, किंवा त्यातून आलेली जी फाइंडिंग्स आहेत ती फाइंडिंग्स खरंच योग्य फाइंडिंग्स होती का नव्हती हे ठरवणार कोण? ही एक वेगळी यंत्रणा पुन्हा येते. त्याचा खरंच प्रभाव होतो का, त्याचा अपाय काही होतोय का ह्युमन बॉडीवर, ही ठरवणारी डिसिजन मेकर्स जे आहेत हे तिथे वर्षोनवर्ष बसलेले असतात. त्यांना इन्स्ट्रक्शन्स येत असतात. ते पगारी नोकर असतात, पण त्याचबरोबर त्यांचा आर्थिक सोर्स पण वेगवेगळ्या प्रकारे असतो. वेगवेगळे लागेबंदे तिथे झालेले असतात. सो इट्स अ कॉम्प्लेक्स नेटवर्क. फॉर्च्युनेटली आपण आपली लस तयार केली आणि ती आपण पुन्हा अगेन 2 आयडिओलॉजीज जे आहेत तो फरक आहे. मी जेव्हा की भारत पुढच्या 25 वर्षामध्ये सुपर पॉवर का होऊ शकतं, आपण जर या आयडिओलॉजीवर चालू राहिलो तर, ही आयडिओलॉजी जर नाही चालू राहिली तर डीप स्टेटना पाहिजे की भारत सुपर पॉवर व्हायला नकोय. आणि ते का नकोय तर भारतातलीच एखादी आयुर्वेदिक मोठी कंपनी येते, ते म्हणतात की योगासनं चांगलं करा, हेल्दी राहा, हे आमचं प्रॉडक्ट वापरा. आणि ह्याला काउंटर काय होतं तर ह्या इतर फार्मा कंपन्या की ज्यांचा बिझनेस खाली जातोय. मग तो खाली जातोय, मग याच्यावर अलिगेशन सुरू होतात. हा सर्व पॉवर स्ट्रगल जो आहे वेगवेगळ्या लोकांमधला हा होतो. मग याला सोल्युशन काय, तर याला सोल्युशन इज की सत्याच्या पाठीमागे. आणि म्हणून मग भगवद्गीता खूप महत्वाची कामाला येते. आपला बेस खूप चांगला आहे, त्यामुळे या बेसला धरून जर आपण पुढे जात राहिलो तर सत्याचा कायम विजय होत असतो आणि समाज कल्याणाचा विजय होत असतो. हे विश्वजी माझे घर ज्ञानोबांची जो हे आहे, जी शिकवण आपल्याला मिळते ती सर्वात महत्वाची येते. आणि ठराविक लोकांना माझा स्वतःचा स्वार्थ साधायचा म्हणून जे केलं जातं, म्हणून थिअरी ऑफ कर्म म्हणून एक पुस्तक लिहिलंय मी. आता ऑलरेडी होतं पुस्तक, पण मी वेगळ्या अँगलनी ते लिहिलंय आता, की कर्म तुम्ही वेगवेगळ्या पातळीवरची कर्म, वैयक्तिक कर्म, समाजाची कर्म, राष्ट्राची कर्म ही कशी इफेक्ट करत जातात ही वेगळ्या प्रकारे होतात. सो त्यामुळे करोना इज वन ऑफ द बिग टॉपिक. तो पुन्हा होऊ नये, तशी घटना पुन्हा होऊ नये म्हणून काय करता येऊ शकतं, काउंटर नॅरेटिव्ह काय तयार करू शकतो. तुम्ही बघता की एखादी गोष्ट झाली की मीडियामध्ये लगेच त्याचे वेगवेगळे हे व्हायला लागतात. अनफॉर्च्युनेटली मीडिया इज वन ऑफ द की एरिया. मग त्याला आर्ग्युमेंट काय, तर माझ्याकडे अजून एक टेक्नॉलॉजी आहे माझ्याकडे, जी अजून मी पब्लिकली केली नाही, पण द पिलर्स म्हणून एक thepillars.in असा मी एक टेक्नॉलॉजी आम्ही डेव्हलप करून ठेवली, की त्याच्यात ठराविक फीड्स मला येत असतात. कोण काय कुठे काय बोलतोय ते सर्वांना वापरता येऊ शकतं. आज असं हे नाहीये की आपल्याला एखादा गोष्ट ठराविक विचारांचा जर प्रसार करायचा असेल तर देर इज नो सिंगल प्लॅटफॉर्म अवेलेबल की जिथे एका ठिकाणून हा कंटेंट वेगळ्या लोकांपर्यंत जाईल. खूप चांगले लोक लिहित असतात, माध्यमांमध्ये येत असतात, पण अनफॉर्च्युनेटली ते लोकांपर्यंत जाते. ते करायला जर एक कॉमन प्लॅटफॉर्म तयार झाला की ज्या प्लॅटफॉर्मवर आपला स्वतःचा प्लॅटफॉर्म दुसरा नाही, तर त्या प्लॅटफॉर्मवर हा कंटेंट एकत्र येऊ शकतो आणि तो कंटेंट पुन्हा डिस्ट्रीब्यूट होऊ शकतो वेगळ्या लोकांमध्ये. आज जर विचार केला तर आज महाराष्ट्रामध्ये कमीत कमी एक 200 लोक तरी असे आहेत की जे राष्ट्राच्या दृष्टीने चांगलं लिखाण करत असतात. पण या 200 लोकांचा एकत्रित असा कुठे कंटेंट येतो का लिहिलेला, त्याची लिंक येते का एकत्र, नाही येत. ती सायलोज मध्ये असते, वेगळ्या ग्रुप्समध्ये जात असते, वेगवेगळ्या लेवलला काम करत असतात. पण तेच जर तो एक कॉमन प्लॅटफॉर्म, जेव्हा विकिपीडिया आलं त्यावेळेस विकिपीडिया मी पुढे पत्रकार संघाच्या वेळेस त्यांनी मला बोलावलं होतं तिथे आणि होतं विकिपीडिया, त्यावेळेसच मी पहिलं हे केलं की हा एक धोका आहे, आपली स्वतःची विकिपीडिया का नको, तसा प्लॅटफॉर्म आपला स्वतःचा का नको, कारण तिथे काय लिहिलं जातंय हे आपल्या कंट्रोलमध्ये असलं पाहिजे. सो कोविड आणि ह्याला असे कुठलेही आक्रमणं जी येणार आहेत वेगळी, ती कंट्रोल करायला खूप गरजेचं आहे. सो इट इज अ डीप स्टेट पार्ट. येस प्लीज. तुम्ही आता जे मांडताय टिपिकल मार्क्सिस्ट क्रिटिक ऑफ द कॅपिटलिस्ट सिस्टम असा ग्लोबल इलाइट्स आणि मग ते कसं सगळं जगाचं हे कंट्रोल करतात. आणि दिसताना असं दिसतं टिपिकली टू सोरोस अँड अदर्स, द लेफ्ट लिबरल्स आर द पार्ट ऑफ द सिस्टम अँड दे हॅव बीन युज्ड फॉर द बेनिफिट ऑफ द डीप स्टेट. सो इज इट नॉट द कॉन्ट्राडिक्शन? म्हणून मी म्हटलं की डीप स्टेट ह्याचा 2 प्रकारे 2 वेगळ्या आयडिओलॉजीज प्रमाणे जर आपण विचार करायला लागलो तर तुम्ही जसं म्हणताय तसं की आज सोरोसने ओपनली सांगितलं की मी मोदी गव्हर्नमेंट येऊ देणार नाही. मी सायकोलॉजीचा स्टुडंट आहे. ज्या वेळेस सोरोसच्या असं लक्षात आलं की
काही होत नाहीये त्यावेळेस त्याला पब्लिकली येऊन आउट ऑफ फ्रस्ट्रेशन, आउट ऑफ अँगर त्याला पब्लिकली स्टेटमेंट गेलं. माणूस केव्हा हतबल होतो. माझे वडील मला म्हणायचं यू शुड बी अ गुड लिस्नर नॉट टॉकर, जे मी फॉलो करतो बऱ्याच वेळा. जेव्हा त्यांचा फंडिंगची ग्रोथ ही थांबायला लागते, ती ग्रोथ थांबल्यानंतर त्यांना सर्व सामदाम दंडभेद अशा ह्याच्यातून त्यांचं ते फ्रस्ट्रेशन बाहेर आलं आणि मग त्यांनी फंड केलेल्या ज्या सामाजिक संस्था आहेत ते फॉर्च्युनेटली आपल्या याच्यात त्या संस्थांवर आता हे आलं, प्रतिबंध यायला लागला, फंडिंग कमी व्हायला लागलं. तरीही अजून हे चालू आहे वेगळ्या माध्यमातून. हे वेगळ्या माध्यमातून जे चालू आहे ते कसं कंट्रोल करणार आहोत आपण, हे बघितलं गेलं पाहिजे. बऱ्याच वेळा असं वाटतं की ओव्हरनाईट टेक व्हायला पाहिजे. अनफॉर्च्युनेटली लोकशाही माध्यमात तसं होत नाही, पण त्या दिशेने पावलं नक्की उचलली जातात, वेगळ्या लेवलला उचलली जातात. वेळ लागतो पण होतात या गोष्टी. सो ही जी आयडिओलॉजी कम्युनिझम, मी म्हणेन त्यापेक्षा कम्युनिझमपेक्षाही की ही ठराविक लोक, ठराविक संस्था, व्हॅनगार्ड फंड असेल, आज व्हॅनगार्ड फंड हा सर्व अक्रॉस द ऑल इंडस्ट्रीज यांचं फंडिंग होतं. त्यामुळे त्यांना कन्सिस्टंट शेअर मार्केटच्या ह्याच्यात त्यांना रिटर्न्स मिळत असतात. 10% असेल, 12% असेल रिटर्न मिळत असतात. कन्सिस्टंट ग्रोथ होणं हे त्यांचं काम आहे. त्यांचं नुसती डिफेन्सवर त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली असतील की आता पुढच्या 5-10 वर्षात प्रचंड उलटापलट होणार आहे, डिफेन्सचे भाव वाढणार आहेत. पण नॉट नेसेसरी ओव्हरनाईट एखादा नॅरेटिव्ह बदलू शकतो. ओव्हरनाईट आता जसं डीप स्लीकचं उदाहरण घेतलं तर आज जे वाढणारे आयटीचे भाव, शेअरचे भाव फटाफट वाढत होते, ते गेल्या 3 दिवसात खटकन खाली आले. 10-15% डीप आला. उद्या कदाचित भारताचं एखादं AI इंजिन तयार होईल आणि मग पूर्वी जसं आउटसोर्स केल्यावर, आउटसोर्सिंग इज वन ऑफ द मेजर बिझनेस होता आयटी कंपन्यांमधनं, हे झालं होतं. आज उद्या हीच टेक्नॉलॉजी, मगाशी जसं मी उदाहरण दिलं की बीपीओ ऑपरेशन्स व्हायची, तो लॅब रिपोर्ट्स मधल्या एंट्र्या व्हायच्या. एक लॅब रिपोर्ट एंट्री करायला 15 मिनिटं लागायची. अमेरिकेमध्ये 15 मिनिटचा हे डॉलर रेट वर्सेस भारतातला किंवा फिलिपिन्स मधला डॉलर रेट हा स्वस्तात होता. त्यांना हा डेटा इझिली मिळायचा. तोच आता AI मुळे आम्ही 15 सेकंड्समध्ये त्यांना देतोय तो डेटा. सो टेक्नॉलॉजीची ऍडव्हान्समेंट होते. सो त्यामुळे फंडिंग करताना ह्या कंपन्या वेगळ्या ठिकाणी हे फंड्स मॅनेज केले जातात. मार्केट शेअर्सचा भाव कसा असला पाहिजे, काय व्हायला पाहिजे, हे ते कंट्रोल करत असतात. त्यामुळे इट इज मोर कॅपिटलिझम हा जसा त्यांचा पार्ट आहे, तसा तुम्ही की पैसे चांगल्या कुठल्या मार्गासाठी वापरले जात आहेत हे आपल्याकडे असं आपण म्हटलेलं नाहीये की रामदास स्वामींनी पण म्हटलेलं आहे की पैसा हा लागतो कुठल्याही याला. आपल्याकडे जर बघितलं तर चर्चची स्वतःची इकॉनॉमी आहे. अनफॉर्च्युनेटली भारतात खूप कमी देवस्थानांची स्वतःची इकॉनॉमी तयार होते. इतर ठिकाणी आपण नुसते सर्व उत्सव करत असतो, पण पैशाकडे लक्ष दिलं जात नाही. फंड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. योग्य मार्गानं, सन्मार्गानं मिळवलेले पैसे, समाजासाठी वापरलेले पैसे हे सर्वात महत्वाचे आहेत. सो समाज वर्सेस वैयक्तिक ही आयडिओलॉजी मधली आहे. जॉर्ज सोरोस हे त्याचं उदाहरण आहे. आणि मग त्यांचे नाड्या आवळल्या जातात वेगवेगळ्या प्रकारे. यालाच मी फक्त बोलते, यालाच धर्म आणि अध्यात्म हा सुद्धा आता एक जगभरामध्ये, आणि आता सनातनचं उत्थान, महाकुंभ फॉर एक्झाम्पल, ही पण एक डीप स्टेटचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असा दोन्हीचाही परिणाम आहे का? आणि तुम्ही आता म्हटलं की सरळ मार्गाने पैसा, तर तो भारतातच तरी सुद्धा अध्यात्म क्षेत्रामध्ये सरळ मार्गाचा पैसा आहे का? म्हणजे जसं ब्लॅक इकॉनॉमी मगाशी बोललो आपण, तशी ती या क्षेत्रात, जसं तिरुपती बालाजीच्या लाडवामध्ये जो काही सगळा प्रकार, तर या मी ते बोलणारच होते, पण हा लकीली आला आपला मुद्दा. आणि समर्थांचं वचन आहे, प्रपंच पाहिजे सुवर्ण आणि परमार्थी पंचीकरण. तर तुम्हाला माहिती आहे, आपण 25 वर्ष ओळखतो, आमचे चांगले मित्र आहेत ते, आणि कीर्तन अध्यात्म त्यांना माहिती आहे. त्यांच्याविषयी मी 15 वर्षापूर्वी ब्राह्मण व्यावसायिक पत्रिकेमध्ये लेख लिहिला होता, आणि त्याचं फक्त सांगते मी तुम्हाला, मान्य होईल. त्याचं हेडिंग दिलं होतं की आकाशापुढती गगन ठेंगणे, मंदा जोगळेकर.
तर तसं सगळं काही तुम्ही आता पाहताय 15 वर्षामध्ये, त्यामुळे मला खूप आनंद होतोय. तर असो, म्हणून मी म्हणते की हा आता मला आला विषय म्हणून मला विचारायचं होतं. म्हणून मी माझी विषयाची जी मांडणी आहे ना डीप स्टेटची, ही पुन्हा मी त्या 2 आयडिओलॉजीज मध्ये तयार केली, जी अशी मांडणी जास्त तुम्हाला दिसून येत नाही कुठे. डीप स्टेट म्हणजे फक्त जॉर्ज सोरोस एक ठराविक गँग ही दिसते, तसं नाहीये. आपली पण स्वतःची मांडणी ऑलरेडी सुरू झालेली आहे. गेल्या 10 वर्षात ती ऑलरेडी योग्य ठिकाणी योग्य प्रकारे सुरू झालेली आहे. आज जर बघितलं तर कुंभमेळ्याचं जे नियोजन आहे, हे नियोजन एवढी लोक एकत्र येत आहेत, जो नॅरेटिव्ह सेट करायचा आहे तो नॅरेटिव्ह सेट होताना त्याचा प्रभाव हा जगभर जातोय, त्याचा संदेश योग्य ठिकाणी योग्य प्रकारे जातोय त्याचा. आणि त्याच्या भोवतीची जी इकॉनॉमी आहे तीही इकॉनॉमी तेवढीच महत्वाची आहे. मग तिथे कोणाचा व्यवसाय चालला पाहिजे, कोणाचा चालता कामा नये, हेही कंट्रोल केलं जात आहे. तिथे तो पैसा तिथून मिळालेला आज हा खूप वेगळा विषय आहे. धर्म आणि राजकारण आणि अध्यात्म. आणि त्यामुळे फॉर्च्युनेटली आध्यात्मिक बेस असलेल्या व्यक्ती यांनी शेवट हा वेळ आलेली आहे की शासन यंत्रणेमध्ये तुम्ही जाणं हे तेवढंच गरजेचं झालंय आणि हे होत जात आहे. आणि अशा लोकांना सपोर्ट करणं हे समाजाचं काम आहे. आणि तिथे तो नॅरेटिव्ह त्या लोकांपर्यंत जाणं आणि तो सपोर्ट करणं, त्याच्यावर लिखाण होणं, ते लोकांपर्यंत पोहोचणं हे गरजेचं आहे. वेगवेगळ्या फिनान्शियल इन्स्टिट्यूट जगात किंवा गुगल एमपीचे श्रीराम अशा ज्या गेल्या 10 वर्षात लागत भारतीय लोक असल्याचं खूप चित्र दिसतं. हे आपलं डीप स्टेट डेव्हलप होत आहे याचा अर्थ आपण काढायचा. तुम्ही जे 2 म्हणलं तशा अर्थ खूप चांगलं आहे. मी जापनीज शिकलो आणि जापनीज शिकल्यावर टिपिकली त्या काळात जापनीज येत असलं की तुम्ही जपानला जाता असं सर्व स्टुडंट जायचे. गेलो नाही. अंगात कुठेतरी एक हे होतं की नाही भारत आहे, माझे बाबा आर्मीतले सर्व, मी गेलो नाही तिकडे. त्याच्यानंतर माझा एक क्लायंट होता, त्या क्लायंटने मला म्हणाले, अरे तू इथे काय करतोयस, तू अमेरिकेला जा. म्हटलं नाही जात मी. तर म्हणे तुझ्या डोक्याचा वापर हा तिकडे होईल. मग मी त्याला म्हटलं की अरे मी तुला एवढी सिस्टीम तयार केली, तू कोण सांभाळणार. पेरोल सिस्टीम छोटी मोठी सॉफ्टवेअर्स करायचो मी ती. आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट. तर तो म्हणे की नाही ही सिस्टीम कोणतरी करेल, तू कोणाला तरी हे कर, एवढी काही कॉम्प्लेक्स नाही. मी डबक्यात पोहत होतो त्यावेळेस, एवढी कल्पना नव्हती. पण त्याने मला सांगितलं नाही तू अमेरिकेत जा. नाही म्हटलं होतं. त्याच दरम्यान आम्ही पुणे कॉर्पोरेशनसाठी एक थोडं पब्लिकली ओपनली बोलतो, कॉर्पोरेशनच्या ऑक्टाय डिपार्टमेंटसाठी आम्ही एक सॉफ्टवेअर डेव्हलप केलं. आणि ते सॉफ्टवेअर काय होतं तर ऑक्टायमध्ये एक पुण्याच्या आजूबाजूला एक 15-20 मोठ्या कंपन्या होत्या की ज्यांचं डायरेक्ट अकाउंटिंग त्या ऑक्टाय डिपार्टमेंटमध्ये व्हायचं, नाक्यावर व्हायचं नाही, डायरेक्ट पेमेंट प्रोसेस व्हायची. आणि त्याच्यासाठी 50 स्टाफ होता, ते सर्व ते करायचे. तर त्यांचे गोल होतं की ह्या कंपन्यांचं गोल असं होतं की आमचं जे पेमेंट आहे ते 3 महिने जे लागतात ते सर्व प्रोसेसिंग करत बसायला, ते जर फास्ट झालं तर तेवढेच आमचे पैसे ब्लॉक हे होतील. बघा कोणाचा इंटरेस्ट कुठे कसा असतो हा लगेच कळत नाही. तर आम्ही कम्प्युटरायझेशन केलं. मी माझ्या मित्रांनी जवळजवळ 30 कम्प्युटर तिथे भाड्याने दिले. त्या काळातले एवढी विकत घेणं तेवढं काही बजेट नव्हतं. मला बिझनेस करायची अक्कल नव्हती. तर त्या कमिशनर होते चांगले तिथे, ते म्हणाले की आपण कम्प्युटरायझेशन करू म्हणजे फास्ट होईल, चुका कमी होतील, कॅल्क्युलेशन्स होतील. आम्ही ते सर्व केलं. ते केल्यानंतर 3 महिन्याचं पेमेंट प्रोसेसिंग. बरं ह्याचं फंडिंग कोणी केलं तर बिहाइंड द सीन फंडिंग आमच्या याच्यासाठीचं हे सपोज टू बी ह्या कंपन्याच देणार होत्या, गव्हर्नमेंट देणार होतं, जरी आम्ही गव्हर्नमेंटमध्ये काम करत होतो. हे सर्व छान चाललं होतं. म्हणजे 15-20 जणांची आमची टीम होती. आम्ही इतर सर्व कामं बंद केली होती आणि ह्याच्यावर फोकस करत होतो. तो ऑफिसर पण खूप चांगला हे होता. तो म्हणाला की ओके हे छान चाललंय, अजून एक काम कर. म्हणजे हे नाक्यांवर जे ट्रान्सफर होतात ना, त्या ट्रान्सफर मला ही जी 100 लोक आहेत की बॉम्बे पुन्हा नाक्यावरची ट्रान्सफर याच्यासाठी त्या काळात 1 लाख रुपये 3 लाख रुपये असं काहीतरी रेट होता. 20,000 रुपयाचं सॅलरी, 1 लाख रुपयाचं ट्रान्सफरचा रेट असे. त्यामुळे एक बटन दाबलं की ऑटोमॅटिक ट्रान्सफर होतील, असा एक सॉफ्टवेअर तयार करून आहे. चॅलेंज घेतलं आम्ही, ते तयार केलं. ट्रान्सफर झाली ऑटोमॅटिक. लोकांना कळलं की हे ट्रान्सफर ह्या ऑटोमॅटिक झाल्यात.
बरं, हे सर्व व्हायच्या एक महिनाभर आधी एक अमेरिकन कंपनी आली होती आणि ते म्हणाले की तुम्ही आम्हाला जॉईन व्हा. मी त्यांना नाही म्हटलं होतं. म्हटलं मी भारतात, मी पुण्यात आनंदात आहे, सर्व व्यवस्थित चाललंय माझं, मला नाही यायचं. 3 महिन्यानंतर ह्या काळात असं झालं की त्या ट्रान्सफर झाल्या आणि त्यावेळेस पेजर होता, फोन पण नव्हता आमच्याकडे ऑफिसला. 30,000 रुपये आणि काहीतरी 3-5 वर्ष लागायची त्या काळातली ही घटना. पेजर वाजला, कमिशनर ऑफिसला बोलवून घेतलं गेलं. जाऊन बघतो तर सीटमध्ये पाठमोरी व्यक्ती होती. त्यामुळे हे डबे उचला आणि निघा सर्व. इट वॉज अ बिग शॉक फॉर मी की आम्ही एवढं हे केलं होतं. मी जवळ 6 महिन्याची माझी टीमची सॅलरी हे झालेली होती, इन्व्हेस्ट, जे अक्कल नव्हती. काही आहे का तुमच्याकडे लिखाण? म्हटलं नाहीये. बघितलं तर कमिशनर बदललेला होता. नाक्याच्या ट्रान्सफरमध्ये त्या कमिशनरचीच बदली झाली होती. आम्हाला बाहेर काढलं गेलं होतं. आणि मग ते जेव्हा झालं, योग असतात ह्या सर्व, आपण निमित्त मात्र असतो. हे जेव्हा झालं त्याच वेळेस पुन्हा पेजर वाजला. तो अमेरिकन माणूस आला होता. तो म्हणाला, बघ तू पुन्हा येताय का तुम्ही या, कारण आय एम लुकिंग समबडी हू हॅज अ बिझनेस एज वेल एज टेक्नॉलॉजी बोथ नॉलेज. त्यामुळे यू आर द फर्स्ट चॉईस. मी आमच्या टीमकडे गेलो, म्हटलं बघा असं असं ऑफर आहे, काय करू? नाही काय आता आपण होऊ जॉईन. असं करून मी गेलो. विदिन मंथ आय वॉज इन अमेरिका. Y2Kचा हे होता. तर गोष्टी कशा घडत असतात वेगवेगळ्या ठिकाणी, आणि हे योग असतात. चांगलं काहीतरी करायचं. आणि मग तिथे गेल्यानंतर मला जे शिकायला मिळालं ते अचाट होतं. आणि मी ज्या कंपनीत गेलो होतो त्या कंपनीतून पुढे एका मोठ्या जनरल मोटर्स, मी नाव घेतो, जनरल मोटर्सच्या एका मोठ्या ह्याच्यात होतं. आणि मला एक प्रोजेक्ट दिला गेला होता. त्या प्रोजेक्टची रिक्वायरमेंट त्यांची अशी होती की आम्ही जे फंडिंग करतो फायनान्शियल डिव्हिजनमध्ये मोठ्या कंपन्यांना, ते फंडिंग करायला आम्ही साधारण एक 18 महिने लागतात. म्हणजे वर्ल्ड ट्रेड सेंटर किंवा मोठ्या कॉम्प्लेक्सेसना जर फंडिंग करायचं असेल तर त्याचं सर्व कागदोपत्रांमधलं सर्व काम असतं, त्याला 18 महिने लागायचे. ते कसं तुम्ही फास्ट करू शकाल तो डिसिजन, यासाठी आम्ही टेक्नॉलॉजी केली होती, पेपरलेस सोल्युशन्स आणि असं. तर त्यांनी मला बोलवून घेतलं होतं. आता हे टॅपिंग जे होतं योग्य माणसांची, ही यंत्रणा पुन्हा कशी काम करते, तर तेही खूप मजेशीर आहे. एका रिक्रुटरचा मला फोन आला की म्हणे मंदार कॅन यू प्लीज कम फॉर अ टॉक, असं जस्ट भेटायला. तर मी गेलो, भेटलो त्यांना. त्यामुळे देर इज वन कंपनी की जिथे तुझ्या ह्या नॉलेजचा वापर होईल. मी म्हटलं मला मी काही जॉब केला नाहीये, मी बिझनेस करतो, इथे पण मी हे करतोय. नाही म्हणे हा इंटरेस्टिंग हे. मी तयार नव्हतो. नेमका त्याच वेळेस मी शांघायला जाणार होतो. शांघायला एका प्रोजेक्टचं मी काम करायला जाणार होतो. तर मी त्या माणसाला त्यांनी गळ घातली. तो म्हणे की आय एम द एक्स इंडियन ऑफिसर. म्हटलं येस सर, आय विल फॉलो युअर इन्स्ट्रक्शन. मी भेटलो त्या CTOला, त्याच्याशी बोलणं झालं. 2 वर्क कल्चरमध्ये फरक कसा असतो, तर त्यांनी वर्क कल्चरमध्ये त्याने मला हे केलं. त्यांनी सांगितलं की असा प्रोजेक्ट आहे की आम्हाला पेपरलेस सोल्युशन सर्व डेव्हलप करायचंय आणि हे पुढच्या 3 वर्षात हा सर्व प्रोजेक्ट इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे. आणि वी आर लुकिंग समबडी हू हॅज अ बिझनेस एज वेल एज टेक्निकल नॉलेज आणि यू आर वन ऑफ द राईट पर्सन. तर मी म्हटलं मी जॉब नाही केलं त्यामुळे मी नाही करू शकत. त्यामुळे ट्रीट दिस ॲज युअर ओन बिझनेस. हा प्रोजेक्ट जो आहे हा तुझा बिझनेस आहे म्हणून तू ट्रीट कर. मी लगेच मजेत म्हटलं की ओके फाईन. प्रोजेक्ट व्हेरी इंटरेस्टिंग होता. 5 जापनीज माझं येतं, जपान आणि वेगळ्या 5 देशांमध्ये ते इम्प्लिमेंट करायचं होतं. खूप यंग होतो त्यावेळेस. मी लगेच त्याला बोलून दिलं ठीक आहे, हा प्रोजेक्ट एवढा बजेट आहे, त्याने सर्व सांगितलं होतं एवढा 3 वर्षात करायचं आहे. मी म्हटलं मी इफ आय फिनिश दिस प्रोजेक्ट विदिन बजेट आणि बिफोर टाइम, तर त्यातून जो प्रॉफिट राहील त्यात मला किती शेअर मिळेल. त्या माणसाने फोन उचलला, त्यांनी कॉल केला आणि मी एका अमेरिकन रिक्रुटर बरोबर गेलो होतो. तो मला घेऊन गेला होता तिथे. जो माझ्याशी बोलत होता तो अपॅरंटली इंडियन माणूस होता, त्या टॉप पोझिशनचा. त्या माणसाने फोन उचलला आणि मग त्यांनी हे केलं, देर इज वन जेंटलमॅन हू हॅज अ कम्प्लिटली अनएक्सपेक्टेड रिक्वायरमेंट आणि ऑन बिहाफ ऑफ यू आय एम अप्रूव्हिंग इट. आणि फोन ठेवून दिला त्यांनी. म्हणे डन. म्हणे फक्त US मध्ये असे अग्रीमेंट हे होत नाहीत, कॉन्ट्रॅक्ट जी असतात
ती त्यामुळे इट इज मोर अ मॉरल कॉन्टॅक्ट. आणि आय वॉज टोल्ड दॅट यू आर अ एक्स आर्मी ऑफिसर सन, सो यू विल फॉलो द वर्ड. ज्या काळात $10 तासाला जरी जास्त मिळाले तरी लोक जॉब बदलायचे, एका कंपनीतून दुसरीकडे जायचे, कंपन्या एकमेकांना हायर करायचे. मी म्हटलं मी 3 वर्ष नाही, मी 7 वर्ष तुमच्यासाठी काम करेन. मला इंटरेस्टिंग वाटलंय. आय टूक राईट अवे तिथे डिसिजन आणि हे केलं. 3 वर्षाचा प्रोजेक्ट आम्ही 1.5 वर्षात केला. मी भारतात आलो, पुण्यात आलो, एक सेटअप केली टीम छोटी पुन्हा, आणि आम्ही काम केलं. त्या कंपनीने मी जॉईन झालो, त्याच्या नेक्स्ट डे त्यांनी मला एका ट्रेनिंगसाठी पाठवलं. तर ती जी PA होती त्या PA कडे मी गेलो, म्हटलं असं मला एक ट्रेनिंगला पाठवलंय. तिने माझ्याकडे 2 वेळा असं बघितलं वरखाली आणि ते म्हणाले की आर यू शुअर यू आर गोइंग फॉर दिस ट्रेनिंग. म्हटलं येस, लेट मी डबल चेक. त्या ट्रेनिंगचं त्यावेळेची फी होती, 3 दिवसाचं फुल टाइम ट्रेनिंग होतं, $50,000 त्यावेळेची फी होती त्याची. त्या 3 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये जे काही मला शिकायला मिळालं हे मला कुठेच आयुष्यात शिकायला नव्हतं मिळालं. सो थोडक्यात ट्रेनिंग इज वन ऑफ द की. अमेरिकन कल्चर. आणि मग मला एक अमेरिका आज जगावर का राज्य करतोय, आपण नावं ठेवतो, पण त्याचबरोबर ह्या ज्या सिस्टीम्स आहेत ह्या सिस्टीम्स प्रचंड शिकायला मिळतात. आणि हे इंडियन लोक अशी ग्रूम होत जातात, तयार होत जातात. आणि मग त्यातला आपला जो मेन गुण जो आहे तो वी आर लॉयल. आणि हु आर नॉट लॉयल तर असा एक देश आहे की जो तुमचं तंत्रज्ञान शिकून घेईल आणि तोच त्याची कॉपी मारेल आणि तोच हे करेल. ही लोक पुढे नाही जात. सो टॉप लेवलला जी आहेत ते आता इंडियन लोक जे दिसतात आणि दुसरे नाही दिसत, त्याचं एक कारण आहे. आणि मग इस्रायल आणि इंडियन्स किंवा फिलॉसॉफीज हेही तुम्हाला कनेक्टेड डॉट्स करता येतील. एनिवे, डीप स्टेट म्हणले की लोकांना ते हे वाटतं. माझा अभ्यास मला सांगतो की त्यांना कुठलीही आयडिओलॉजी नाहीये, ओनली डील विथ मनी. त्यासाठी त्यामुळे ते आपण फक्त माझा एक प्रश्न असा आहे की गेल्या काही वर्षात जर आपण बघितलं तर एनजीओचा रोल ह्या सगळ्या डिस्टर्बमेंटमध्ये आता हळूहळू कमी होत जातोय, पण टेक्नॉलॉजी त्या प्रमाणात येत नाही. सो आता AI किंवा हे ते आता एलन मस्कनी त्याचा स्वतःचा एक स्टार हे केले आणि लगेच चीन इव्हन त्याला काउंटर सुरू केलेला आहे. तर एनजीओजला रिप्लेस करण्यासाठी म्हणून टेक्नॉलॉजी डेव्हलप केली जाते का, असा मोठा प्रश्न आपण खरं तर विचारात घेतला पाहिजे. कारण इंडियन बर्डचं प्रकरण आहे, इंडिया हाताशी धरला पण तिथं कुठलीही एनजीओ नाही. तर एनजीओचा रोल या सगळ्या ह्याच्यात पुढच्या काळात कमी होईल का? अमेरिकेत ओकिझमचा जो भाग आहे तिथेही एनजीओ नाही आहे. सो एनजीओचा डिक्लाइन आणि टेक्नॉलॉजीचे अपग्रेडेशन, सो हे रिलेशन काय आहे आणि पुढच्या काळात त्यातून काय चॅलेंजेस असतात याकडे मी वेगळ्या प्रकारे बघतो. एनजीओजना जे फंडिंग येतं, कुठली संस्था चालवायची झाली तर त्याला फंडिंग खूप गरजेचं आहे. हे फंडिंग येतं समाजामधनं येतं, त्याचबरोबर कॉर्पोरेट वर्ल्डमधनं येतं. CSR हा जो एक एरिया आहे, CSR मधनं जे फंडिंग होतं ते CSRचं फंडिंग. आणि एनजीओज मध्ये कुठल्या एनजीओज कुठल्या प्रकारे काम करतायत, कशासाठी काम करतायत, ह्याच्यावर वॉचडॉग, ह्याच्यावर कंट्रोल असणं हे खूप गरजेचं आहे. आज अर्बन नक्सलाइट हा जो एक प्रकार आहे हाही तितकाच एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे की जो आज आपल्या नेक्स्ट डोर दाराशी आलेला आहे. आमचं एक बिझनेस व्हेंचर आहे वेगळं की व्हेरिफिकेशन, बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन आम्ही करून देतो. मोलकरीण टू CEO हे व्हेरिफिकेशन करून द्यावं लागतं. मोलकरीण टू CEO हे व्हेरिफिकेशन करून द्यावं लागतं, याची गरज आहे. 10 वर्षापूर्वी आम्ही हे सुरू केला आणि हे खूप गरजेचं आहे. तसं की वेगळ्या ऑर्गनायझेशन्समध्ये कोण लोक कशी आहेत. आणि तुम्ही जर पुण्यात बघितलं तर पुण्यात अशा काही ऑर्गनायझेशन आहेत की जिथे सिस्टमॅटिकली वेगवेगळ्या विचारांची लोक सिस्टमॅटिकली घुसवली जातात, त्याच्यावर कंट्रोल केला जातो. मग ते जागेसाठी असेल, आपली आयडिओलॉजी वापरण्यासाठी असेल, वेगवेगळ्या कारणांसाठी असेल. हे खूप डोळे उघडून आपल्याला बघायला, लक्ष द्यायला लागतं. त्यामुळे एनजीओज हा रादर एक वन ऑफ द की एरिया आहे आणि हा जाणार नाही कुठे, हा वाढतच राहणार आहे. फक्त मग हा कंट्रोल कसा होईल आणि त्यांची नॅरेटिव्ह जी आहेत ती कशी पब्लिकली जाहीर होतील. आणि ती नॅरेटिव्ह आणायला अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे सपोर्ट सिस्टीम खूप कमी आहे. आज मी जर म्हटलं ओपनली की अमुक ठिकाणी अमुक ही गोष्ट घडते हे, तर आज मला एक भीती असते
की उद्या माझं बरं वाईट झालं तर माझ्या फॅमिलीकडे कोण बघणार आहे. आणि मग पण फॉर्च्युनेटली आपल्या स्वातंत्र्य लढ्यात एवढ्या मोठ्या लोकांनी ज्या आहुत्या दिल्या त्यांनी स्वतःचा विचार केला नाही, आपल्या फॅमिलीचं केला नाही. ही आपली बॅकग्राऊंड आहे आणि यामुळे आपण पुढे जाऊ शकतो. सो एनजीओच्या बाबतीत पण हे की एखादी संस्था कुठल्या विचार पद्धतीची हे ओपनली बोलणं हेही खूप गरजेचं आहे. आणि सोशल मीडियामुळे निदान याचा आता आपण बोलायला लागलो, आपल्याला प्लॅटफॉर्म मिळालाय. पण अगेन मी म्हणतो की पुढच्या 3 ते 5 वर्षामध्ये आपला स्वतःचा सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म असणं हे खूप गरजेचं आहे. कू आलं एक्स ट्विटरला हे करायला, पण ते चाललं नाही. का नाही चाललं? मला प्रश्न पडतो आज की मोठे जे बिझनेस ग्रुप्स आहेत त्यांच्याकडे फंडिंग कमी आहे का? नाही आहे. पण टेक्नॉलॉजी अशी की खूप मोठी करायला लागत नाही. याचं खूप चांगलं उदाहरण आत्ताचं डीपस्लिक्स आहे की प्लॅटफॉर्म डेव्हलप करायला तुम्ही अमेरिकेमध्ये जेवढा हे करता त्याच्या 1/3 कॉस्टमध्ये तुम्ही इथे करू शकता. सो इट्स अ टीम ऑफ पीपल, कोर टीम ऑफ पीपल, आणि मग ते होऊ शकतं. बरं, तेही गुण आपल्याकडे आहेत. फक्त आहे की कोणीतरी पुढे येणं, कोणीतरी करणं आणि एक एक इनिशिएटिव्ह घेऊन पुढे जात राहणं ह्याची गरज आहे. आणि मग ते एनजीओच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे होऊ शकतं. कॉमन माणसाने या सगळ्याला उत्तर कसं? खूप सोपं आहे मला वाटतं. कॉमन माणसांनी उत्तर देणं, आणि म्हणूनच मी म्हटलं की कॉमन माणसांनी आज भारत सरकारने खूप चांगलं हे केलंय, जनौषधी सुरू केलंय, बरोबर. आज कॉमन माणसांनी सर्व त्यांनी जर ही औषधं घ्यायला सुरुवात केली नुसती जनौषधीमध्ये आणि त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसवर व्यवस्थित यंत्रणेनं लक्ष ठेवलं, मालप्रॅक्टिसेस कमी केल्या, बंद केल्या, जे करू शकतो आपण, तरी हा एक एरिया जर घेतला. आम्ही फक्त एक सुरू करतोय मिशन. मी गेल्या 5 वर्षामध्ये आमच्या घरातल्या ओव्हरऑल औषधाचा खर्च आणि यातलं रिअलायझेशन याच्यावरनं आम्ही मंथली मेडिसिन सुरू करतोय की जी लाईफस्टाईल डिसीजेस इज वन ऑफ अवर की एरिया. आपल्या सर्वांना मोस्टली 100 जवळजवळ 60-70 लोकांना 40-50 नंतर काही ना काहीतरी एक डिसीज आपल्याला सुरू होतो, नकळत सुरू झालेला असतो, लाईफस्टाईल बदलत गेलेली आहे. त्याला मग उपाय काय? तर उपाय हाच आहे की तुम्ही हेल्दी राहणं, पहिलं ते एज्युकेशन होणं आणि स्वतःपासूनच सुरुवात करणं, हेल्दी लाईफस्टाईल सुरू करणं. हे करण्यासाठी मग अनफॉर्च्युनेटली जर औषधं घ्यायला लागली तर ती योग्य औषधं घेणं, योग्य त्या डॉक्टरनी ती सजेस्ट करणं, आणि त्यासाठीच्या पॉलिसीज करणं. आता गव्हर्नमेंटनी खूप चांगली पॉलिसी केली की तुम्ही प्रिस्क्रिप्शन नुसतं लिहायचं नाहीये, त्या प्रिस्क्रिप्शनला मॉलिक्युल लिहायचं आहे. मेटफॉर्मिन आहे तर मेटफॉर्मिन लिहा तिथे, त्या ब्रँडचं नाव लिहू नका. हे जरी केलं, बरं, हे सर्व गव्हर्नमेंटवर सोडून उपयोग नाहीये, हे सामाजिक संस्थांनी करणं गरजेचं आहे. एखादी संस्था जर अशी पुढे येऊन हे सपोर्ट सुरू झाला की जसे चांगले हॉस्पिटल्स आहेत आपल्या इथे तसं, तर कॉमन माणूस हा तिथून त्याला नॅरेटिव्ह देऊ शकतो आणि आपण स्ट्रॉंग होऊ शकतो. हा अवेअरनेस तयार करणं हे खूप गरजेचं आहे. एक जरी, आणि औषध हा एक एरिया आहे म्हणून आम्ही ते मंथली मेडिसिन सुरू करतोय की तुम्हाला घरपोच महिन्याची औषधं ही घरपोच मिळतील आणि जी तुम्हाला आता प्राइस आहे त्याच्यापेक्षा कमी प्राइसमध्ये योग्य कंपन्यांची मिळतील. आणि याचं मार्जिन खूप सोपं आहे. ज्यावेळेस आम्ही 15 वर्षापूर्वी बुकगंगा सुरू केलं त्यावेळेस सर्व प्रकाशक सर्व लेखकांची पुस्तकं देणं, पण त्याच वेळेस माझा अभ्यास सुरू होताच मला माहिती होतं की आज ना उद्या अमेझॉन येणार आहे. अमेझॉननी अमेरिकेतली सर्व पुस्तकांची स्टोर्स बंद केली. डेक्कनवरचं इंटरनॅशनल बुक स्टोअर बंद पडायला निघालं होतं. त्यावेळेस आम्ही स्टेप इन झालो की ती लिगसी कंटिन्यू व्हायला पाहिजे म्हणून ते घेतलं. तिथेच मी साड्यांचं दुकान आम्ही चालवलं तर जास्त पैसे मिळतील, पण ही लिगसी कंटिन्यू होणं हे गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्या विचाराची चांगली पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचणं हेही तितकंच गरजेचं आहे. म्हणून हे सुरुवात झाली. तर ह्या सर्व याच्यात मी 1-2 मिनिटात संपवतोय माझं की ह्या सर्व विचारांमध्ये तसंच ही औषधं जर लोकांपर्यंत पोहोचली तर याचा फायदा होईल. आणि मग ही जी चेन आहे की आज ह्याचा पैसा जो भारताच्या बाहेर जातोय, जो अमेझॉनच्या माध्यमातून जातोय, मग आम्ही काय केलं की आम्ही 25% डिस्काउंट द्यायला सुरुवात केली. कारण आज अमेझॉनवर आम्हाला 20-25% त्यांना फी द्यावी लागते प्लॅटफॉर्मची. आणि मग 200 रुपयाचं एक पुस्तक 3 विक्रेते एकत्र येतात. एक म्हणतो मी 200 रुपयाला विकतोय, दुसरा विक्रेता म्हणतो मी हे 180 रुपयाला विकतोय, तिसरा विक्रेता येतो म्हणतो मी 175ला विकतोय. ग्राहकाचा फायदा झाला 175ला, पण यातली फी ही अमेझॉनला झाली. मग आम्ही म्हणतो की ती अमेझॉनला का द्यायची, त्यापेक्षा आम्ही डायरेक्ट कस्टमरला देतो, म्हणून मग आम्ही डायरेक्ट 25% डिस्काउंट देतो. आणि मग आम्ही सर्व्हाइव्ह झालो. म्हणून मग बुकगंगा ॲज अ ब्रँड हे जे काउंटर नॅरेटिव्ह आहेत, म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःच्याच यंत्रणा डेव्हलप करणं
आज फ्लिपकार्ट होतं, पण फ्लिपकार्टला सरपास जो भारतात तयार झालं, पण अमेझॉन होतं. मग का? तर त्यांची यंत्रणा चांगली आहे, म्हणजे काय चांगलं आहे तेही शिकावं आणि त्यातून हे करत राहावं. तर हे असं जर करत गेलो तर भारताला खूप चांगलं भवितव्य आहे आणि त्या दृष्टीने आपण सर्वांनी वाटचाल करणं हे खूप गरजेचं वाटतं. थँक्यू.